येतो ना, मंदिरात येतो कधी कधी एकटाच येतो. या खांबाला हात लावला असेल का राजगुरूंनी? इथे खेळला असेल का? इथे घुसला असेल का? काय काय असेल? हे सगळं त्याला स्पर्श झाला या मंदिराला त्यांचा. की एक दिवस शिवराम आला होता, त्यांनी खुंटीवरती आपला कोट लावला आणि तो खाली निघून गेला, काहीतरी कामासाठी गेला असेल. आई झाडत होती आणि आई झाडताना त्या पोटापाशी आली, डोक्याला काहीतरी टणक बसू लागली. तर ती म्हणली, दिनकर बघ रे याच्या पोटाच्या खिशात काय आहे. माझ्या डोक्यात जरा लागलं. तो दिनकर आला, त्यांनी खिशात हात घातला, बाहेर काढतो पिस्तूल. ते थरथर कामालाच लागला. त्याने हे माहित होतं की आपला हा शिवराम संस्कृत पंडित झालेला आहे, विद्वान आहे, ग्रंथांचा अध्ययन. पिस्तूल घेऊन काय करतो? घर सगळं चिंतेमध्ये बुडालं. आणि आला ना काही वेळाने शिवराम, बसवलं समोर. आई बसली, भाऊ बसलेला आहे आणि हे तुझ्या खिशात सापडले. बोल. लक्षात आलं शिवरामच्या, आता काही कुठलं नाटक चालणार नाही. पण आई काळजी करू नकोस, मी कुठलंही घाणेरडं काम करत नाही, गुन्हेगार नाही. काही दिवसापूर्वी लाहोरच्या रस्त्यावरती सँडर्स नावाच्या अत्यंत दुष्ट राक्षसाला मारण्याचं काम ज्या क्रांतिकारकाने केलं आणि तुझ्या मुलाने केलं नाही. मी गोळी घातली त्याला. आपल्या आयुष्याची राख रांगोळी होऊन ज्यांनी देशासाठी आपलं सर्वस्व दिले, बलिदान दिले, अशा या क्रांतिकारांपैकी एक म्हणजे हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, ज्यांचे वास्तव्य पुण्यातील केसकर विठ्ठल मंदिरात होते. तसेच थोर सेनापती बापटच्या सहवासाने पावन झालेली ही ऐतिहासिक वास्तू केसकर विठ्ठल मंदिर, याबाबत आज प्राध्यापक मोहनजी शेटे यांनी सर्वांना माहिती सांगितली. त्याचा भाग आपल्यासाठी. विद्यार्थीप्रिय शिक्षक ते आहेत. इतिहास कसा शिकवावा हे त्यांच्याकडून शिकावं. आणि बालभारतीच्या इतिहासाच्या समितीवर ते सदस्य आहेत. पाठ्यपुस्तक लिहिण्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं 22 जून 1897 हे नाट्य उभं करणं. तर मुळात ही कल्पना सुचणं आणि 100व्या वर्षी त्याचा प्रयोग करणं हेच त्यांच्या त्या दृष्टिकोनाची साक्ष आहे. इतिहास विषय चांगला इतिहास न शिकवणाऱ्या लोकांमुळे अमेरिकेमध्ये बदनाम झालेला असताना भारतामध्ये शेट्टी सरांसारखे इतिहासातले खूप चांगले शिक्षक प्रयत्न करत आहेत. त्यामुळे इतिहासाला खूप चांगलं भवितव्य आहे. आज ज्या निमित्तानं आपण इथं जमलेलो आहोत, मी शेट्टी सरांना विनंती करतो की त्यांनी आपल्या आजच्या हेतूला सुरुवात करा. इतिहासाच्या प्रसारासाठी, प्रेमासाठी धडपडणारे आदरणीय गणेश राऊत सर, त्याचप्रमाणे या सर्व हेरिटेज वॉकच्या संयोजक संस्था आणि सर्व नागरिक बंधू भगिनींनो, बाहेर एवढा पाऊस पडत असताना सुद्धा आज या ठिकाणी हेरिटेज वॉक होईल का अशा प्रकारची शंका मनामध्ये होती. मात्र क्रांतिकारक राजगुरूंच्या प्रेमासाठी आपण सगळे या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. आणि हा खऱ्या अर्थाने हेरिटेज वॉक आहे, कारण ही भूमी, हा परिसर, हे मंदिर या सर्वाचा राजगुरूंना स्पर्श झालेला आहे. आणि म्हणून त्या ऐतिहासिक भूमीवरती येऊन त्या महामानवाची आठवण करून घेणं हा खरंच आनंद योग आहे. या परिसरातल्या अजून एक 2 वास्तूंबद्दल बोलतो. मागच्या बाजूला पिंचुरकर वाडा होता, आपल्यापैकी अनेकांनी तो बघितला असेल. आता 8-10 वर्षापूर्वीच तो नष्ट झालाय. तर त्या वाड्यामध्ये लोकमान्य टिळक राहिले होते आणि गणपतीची पण स्थापना, सार्वजनिक गणपतीची स्थापना तिथे झाली होती. केसरीची सुरुवात झाली होती. आणि विवेकानंद, स्वामी विवेकानंद टिळकांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले होते आणि ते या ठिकाणी काही काळ राहिले होते. तर अशी ऐतिहासिक वास्तू या पलीकडे. इथे समोर चित्रशाळा नावाचा प्लेस होता, हे सुद्धा अनेकांना माहीत असेल, जुन्या काळातला. आता ती वास्तू सुद्धा गेली. आपण ज्या केसकर विठ्ठल मंदिरामध्ये उभे आहोत आणि मुख्यतः राजगुरूंचं स्मरण आपण या ठिकाणी करणार आहोत. मात्र त्यापूर्वी अजून एका क्रांतिकारकाचं स्मरण करायचं आहे, कारण याच वास्तूमध्ये, याच केसकर वाड्यामध्ये अजून एक व्यक्ती राहत होती, ते म्हणजे सेनापती बापट. म्हणजे एकाच वास्तूला 2 महान क्रांतिकारकांचा सहवास लाभणं हे केवढा मोठा योग आहे. सेनापती बापट हे खरं तर नगर ते पारनेरचे, आणि तिथून ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये गेले. आणि इंग्लंडमध्ये ते गेलेले असतानाच सावरकर पण नंतर त्या ठिकाणी आले. तुम्ही कल्पना करा, सावरकर आहे, बापट आहे, अय्यर आहे, श्यामजी कृष्ण वर्मा आहे, मादाम कामा आहे, मदनलाल धिंगरा आहे. काय विलक्षण तिथे क्रांतिकारकांचं मंडळ असेल. त्यावेळेला सेनापती बापटांच्या मनामध्ये जी योजना होती ती अशी होती की आपण बॉम्ब तयार करू.
आणि हा बॉम्ब इंग्लंडच्या पार्लमेंटवरतीच टाकला. म्हणजे सगळे खासदार एकदम तर ही म्हणजे कल्पनाच भयंकर आहे. अहो आपल्याकडे आजच्या काळात जरी समोर पोलीस जरा दिसला तरी जरा मला गडगडतं की हा आपल्याला काय लायसन वगैरे काय मागतो कोण काय. आजच्या काळात सुद्धा पोलिसांना बघून आपण जरा होतो. त्या काळामध्ये ज्या इंग्रजांचं साम्राज्य सगळ्या जगावरती पसरलेलं आहे त्यांच्या देशात त्यांच्या राजधानीत त्यांच्या पार्लमेंटवरती बॉम्ब टाकणं ही कल्पना ज्याच्या मनात येते त्याचं मन काय धाडसी असेल. आणि तरी ही योजना सावरकरांना सांगितली पण सावरकर म्हणजे हे असं काही करू नका. बॉम्ब टाकला तर आपलं सगळं क्रांतिकार्य मुळासकट उखडलं जाईल. तर इंग्लंडच्या पार्लमेंटवरती एक बॉम्ब टाकण्यापेक्षा बॉम्ब कसा करायचा हे जर का आपण भारतातल्या लोकांना शिकवलं आणि भारतातल्या गावागावांमध्ये जर का बॉम्बस्फोट झाले तर इंग्रजांना खरा आग्रह बसेल. आणि मग हे सेनापती बापटांना पटलं. ते इटालियन क्रांतिकारकांना भेटले, ते रशियन क्रांतिकारकांना भेटले, त्यांच्याकडनं बॉम्बची भीती हस्तगत केली, त्याच्यावरती पुस्तक लिहिलं आणि ते गुप्तपणे भारतामध्ये पाठवलं आणि त्याचा पुढे उपयोगही झाला आणि त्याप्रमाणे भारतामध्ये काही बॉम्बस्फोट सुद्धा झाले. पुढे सेनापती बापट भारतामध्ये परत आले. ते देशांतर करण्यामध्ये अतिशय पटाईत होते. पोलिसांच्या समोर उभे असायचे, कधी आचार्य म्हणून, कधी साधू म्हणून, कधी मौलवी म्हणून. पोलिसांना अजिबात कळायचं. अशा अनेक वेळेला त्यांनी पोलिसांना गुंगारा दिलेला होता. असे सेनापती बापट. मात्र आयुष्याच्या नंतरच्या काळामध्ये जेव्हा गांधी युगाचा उदय झाला तेव्हा त्यांना गांधी विचारांचं सुद्धा एक आकर्षण त्यांच्यात निर्माण झालं आणि एकेकाळचे प्रखर क्रांतिकार नंतरच्या काळात गांधी विचारांचे बदले, सर्वोदयी बदले. सर्वोदय हा विचार आहे. या वाड्यात राहत असताना त्यांची आठवण अशी आहे की साधारणपणे दुपारी 12-1ला एका हातात बादली आणि एका खराटातील बाहेर पडायचं. काय करायचं, आसपासच्या वाड्यांमध्ये शौचालय म्हणजे टॉयलेट साफ करायची. सेवा म्हणून अवघड. आपण आपल्या घरात सुद्धा करायला नाही म्हणतो, दुसऱ्याच्या घरात जायचं. सेवा किती अवघड आहे. ते तशा प्रकारचं काम तिथे असताना ते करत होते. कवी पण होते. महाराष्ट्र गेला तरी राष्ट्र गेले, मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले. किंवा शाळेच्या पुस्तकामध्ये असलेली भारताबद्दलची अत्यंत आदर व्यक्त करणाऱ्या अशा अनेक कविता हे आपल्याला शालेय पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर अशा हा देश माझा भान जरासे राहू द्या रे असं त्यांची कवितेची होती. आणि हे अशा प्रकारचं प्रखर व्यक्तिमत्व हे सेनापती बापट हे या ठिकाणी राहत होते. म्हणजे त्यांची पुढे त्यांचं लग्न वगैरे झालं, त्यांची मुलगी इथं होती. तर एक आठवण सांगतो की दुसरे क्रांतिकारक वासुदेव बळवंत गोखटे त्यांनी व्हॉट्सअपला मुली घातली होती फर्ग्युसनच्या. ते राहिले होते आपल्या भरतनाट्य मंदिर किंवा भारत इतिहास संशोधन मंडळाच्या समोर. आता जी सदाशिव नवीन 9 सदाशिव नावाची बिल्डिंग आहे तिथे ते राहत होते. तर ते एकदा भेटायला होते बापटांना. तर बापट त्यांना म्हणले त्या वासुदेव बळवंत गोखट्यांना, गोखटे तुला काही अडचण नाही तर माझ्याकडे येत जा बरं का, मी ती पूर्ण करेन. तर काही वेळा गोखटे निघून गेले. तर मुलगी म्हणली अहो बाबा आपल्याला अर्धी भाकर मिळते कशी बशी, तुम्ही काय त्याला मदत करणार. बापट म्हणले अर्धी मिळते ना त्यातली चतकोर त्याला देऊ. केवढं मोठं मध्ये कमालीचं विलक्षण व्यक्तिमत्व होती. असे सेनापती बापटांचं सुद्धा म्हणजे मी शाळेतल्या विद्यार्थ्यांना इथे घेऊन येतो त्याला मी म्हणतो की आपण लेखणी पण हातात घेत नाही, खराटा पण हातात घेत नाही आणि बॉम्ब सुद्धा हातात घेत नाही. पण एकाच वेळेला या तिन्ही गोष्टी करणारा तो क्रांतिकार काय विलक्षण असेल. त्यांचं हे निवासस्थान आहे. म्हणून त्यांच्याबद्दल सुद्धा आपण या ठिकाणी आदरांजली अर्पण करूया. मित्रांनो, राजगुरूंच्या बद्दल आपण आज बोलणार होतो. 1818ला पुण्याच्या शनिवार वाड्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा जो लाडका भगवा ध्वज होता तो खाली उतरला गेला आणि त्या ठिकाणी आला युनियन जॅक. आणि खऱ्या अर्थाने हा देश पारतंत्र्यामध्ये पडला. कारण आता इंग्रजांची टक्कर देईल अशी ताकदच भारतामध्ये कोणाची होती नव्हती. मराठ्यांची ताकद ही सर्वात मोठी ताकद, ती पण नष्ट झाली. पण त्याचबरोबर हेही खरं आहे की जो संघर्ष सुरू केला तो परत मराठी लोकांनी सुरू केलेला आहे. सर्व भारताच्या बद्दल आपल्याला आदर आहे, आपल्याला कुणाबद्दल वाईट बनायचं नाही. पण मराठी लोक एक प्रकारचं संघर्ष करणारे. फार प्राचीन काळी जो प्रवासी आला होता युएन स्वान, त्यांनी असं वर्णन केलंय, दक्षिण भारतात तो थोडाफार आला होता महाराष्ट्राच्या लोकांना. तो म्हणला इथली लोक दिल्ले घेतले असे बोलतात
म्हणजे तो म्हणतात हे भांडकुदळ आहेत. आता भांडकुदळ शब्द जरा वाईट अर्थाने आपण घेतो, पण स्वातंत्र्यासाठी भांडकुदळ आहेत, हक्कासाठी भांडकुदळ, अन्यायाच्या विरोधासाठी भांडकुदळ आहेत. तेव्हा असे लढणारे संघर्ष करणारं हे आपल्या रक्तावरच आहे. आणि त्यामुळे भारतावरती इंग्रजांचं राज्य आलं. पहिल्या 10 वर्षात उठाव जो केला तो उमाजी नाईक, आपण मामलेदार कचेरीमध्ये कधी गेला असो तर तिथे त्यांना फाशी देण्यात आलं. ते पिंपळाचं झाड अजूनही त्या ठिकाणी आहे, ज्याच्यावरती त्यांचा मृतदेह टाकून ठेवला होता. आणि कल्पना करा, त्यांना फाशी झाली ते वर्ष 1832. बघा, अजून 1857 सुरुवात नाही, 1832 साली त्यांना फाशी दिली. किती जुना काळ. पण त्याही त्या क्रांतिकारकाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी स्वातंत्र्याचा जाहीरनामा काढला होता. म्हणजे तसं म्हणत ते अशिक्षित समाजाचे, पण त्या माणसाला जाहीरनामा काढावासा वाटला की जे पुढच्या मोठमोठ्या क्रांतिकारकांना सुचलं नाही. म्हणून त्या उमाजी नाईकांच्या बद्दल आपल्या मनात मोठा आदराचं स्थान आहे. पुढे 1857 स्वातंत्र्य समर झालं. जरी ते उत्तर भारतात झालं असतं तरी आपल्या मराठी लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता. नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, झाशीची राणी, साताराचे रंगो बापूजी गुप्ते, ही सगळी मंडळी मराठीच होती. पुण्यामध्ये सखाराम तुळसाजी पानबंद नावाच्या माणसाला फाशी झालेली आहे 1857ला. म्हणजे आपणही 1857ला काही ना काहीतरी पुण्यामध्ये घडत होतं. त्यानंतरचा काळ जर का आपण बघितला तर पहिलं नाव येतं ते आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके. त्यांनी प्रचंड मोठा संघर्ष या ठिकाणी मांडला. त्यांना एडनच्या कारागृहात पाहिलं, तिथं त्यांचा मृत्यू झाला. पण त्यांची ठिणगी पुन्हा प्रज्वलित झाली त्या सदाशिव पेठेतल्या नागनाथ पारावरती 3 चाफेकर बंधू, दामोदर हरी चाफेकर, बाळकृष्ण हरी चाफेकर, वासुदेव हरी चाफेकर आणि नंतर महादेव रानडे या 4घांनी मिळून गणेश टिंगीच्या रस्त्यावरती 22 जून 1897ला रँड नावाच्या उद्बत्त अधिकाऱ्याला खलास केला. असा सगळा हा प्रवास होता. आणि मग आपण पुढचा जो काळ बघतो आहे त्या काळामध्ये हे राजगुरूंचं जीवन आपल्याला बघायचं आहे. दिनांक 24 ऑगस्ट 1908 रोजी पुण्याजवळ नाशिक रस्त्यावरती खेड नावाचं जे गाव आहे त्या गावामध्ये या मुलाचा जन्म झाला. आणि तिथं तो लहानाचा मोठा होत होता. राजगुरूंच्या बालपणीची आठवण आहे. एकदा लोकमान्य टिळक तिथे आले होते. टिळकांचा प्रभाव कसा पडलाय बघा. आता छोटा मुलगा आहे, पण टिळक आले, त्याचं लोक जय जयकार करताय, त्यांना हार घालताय. अशी ते कधी आठवण लिहिली कादंबरीमध्ये, ती आठवण कदाचित ती काल्पनिक असेल. पण टिळकांनी हा छोटा मुलगा बघितला, त्याला जवळ बोलवलं, आपल्या गळ्यातला हार त्यांच्या गळ्यात घातला, असं ते वर्णन केलेलं आहे. पण टिळकांचं दर्शन राजगुरूंनी लहानपणी घेतलं होतं. तो प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्वावरती होता हे मात्र आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतं. असा मुलगा तिथे मोठा होतो. मुळामध्ये हे राजगुरू हे आडनाव आलं कुठून तर त्यांचं खरं म्हणजे जवळजवळ 200 वर्ष आधी कचेश्वर ब्रह्मे हे त्या घराण्यातले मोठे सत्पुरुष होते. त्यांचं मूळ आडनाव ब्रह्मे. त्या काळात इतिहासामध्ये कुठली घटना घडली होती. 1707ला औरंगजेब मेल्यानंतर शिवाजी महाराजांचा नातू म्हणजे संभाजी महाराजांचा मुलगा, ज्याला आपण शाहू महाराज म्हणतो, छत्रपती शाहू महाराज, ते औरंगजेबाच्या कैदेत होते. औरंगजेब मेला, शाहूची मुक्तता झाली, शाहू दक्षिणेत आले. पण आता वेगळा संघर्ष सुरू झाला. राजारामांची विधवा झालेली बायको ताराराणी आणि शाहू म्हणजे काका आणि तिचा काकू आणि तिच्या पुतणी यांचा तो संघर्ष. दुर्दैवी पण घडलं की राज्यावरती कुणाचा अधिकार. आणि त्यावेळेला त्याच खेडीच्या परिसरामध्ये शाहू आणि ताराराणी यांची सैन्य समोरासमोर आली आणि मोठा दुर्दैवी आणि दुःखाचा प्रसंग होता. त्यावेळेला हे कचेश्वर ब्रह्मे होते. त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी चाकणला शाहू महाराज गेले होते. त्यांनी त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांनी आशीर्वाद दिला की तू यशस्वी होशील. आणि पुढे शाहू महाराज यशस्वी झाले, जिंकले, सातारला गेले, छत्रपती झाले आणि त्यांना तो थोरले असल्यामुळे तो त्यांचा मान मिळाला. त्यावेळेला त्याला असं वाटलं की यांच्यामुळे, यांच्या आशीर्वादामुळे आपल्याला हे यश मिळालेलं आहे आणि म्हणून ते त्यांना गुरु मानायला लागले. इतकंच नव्हे, त्यांनी तिथे आज जे आपण खेड आहे त्या खेडमध्ये त्यांना अत्यंत भव्य असा वाडा बांधून दिला. आजही तो वाडा आहे. आपल्याला वाटतं की राजगुरूंचा वाडा एवढा भव्य कसा काय, तो महाराजांनी बांधून दिलेला वाडा होता. आणि मग त्यामुळे लोक त्याला म्हणाले की हे राजांचे गुरु, राजांचे गुरु असं करून त्यांचं आडनावच झालं राजगुरू. असं त्या आडनावाची ही व्युत्पत्ती आहे. आणि मग त्याच घराण्यामध्ये हा मुलगा जन्माला आला. त्यांच्या बालपणीची आठवण मोठे विलक्षण आहे. भरपूर दंगामस्ती करणारा मुलगा होता. किती आठवणी सांगावे. म्हणजे एकदा विहिरीमध्ये पोहरा पडला तर तो पोहरा कसा काढायचा, लोक कसे डोकं बघतात. हा छोटा मुलगा होता, तोही डोकं बघत होता.
वडील म्हणे असं डोकं आतमध्ये घालून गोपाळशी तो म्हणला पडलं तर काय असं प्रश्न विचारला पण नुसतं म्हणलं नाही उडीच मार त्याच्यामध्ये मग लोकांनी त्याला धावत करून वरती आणलं पण असं त्यांनी त्याच्यामध्ये उडी मारून दाखवून दिलं होतं एकदा तर त्यांच्या घराच्या आसपास बाग होती आणि त्या बागेमध्ये जी फुलझाडं होती त्या फुलझाडांचं रक्षण करण्याची जबाबदारी याला दिली होती त्यांचं काही मालिक आला नसेल शिवराम त्याचं मूळ नाव शिवराम हरी राजगुरू शिवराम तू बागेचं रक्षण कर शिवराम थांबत आता एक म्हातारी आजीबाई आल्या फुलं तोडायला त्याला वाटतं छोटासा तो पोरगा आहे हा काय आपल्याला अडवणार आहे आणि म्हणून त्या आजीबाई तिचे फुलं तोडायला लागल्या आता राजगुरू संताप तोडला आजीबाई फुलं तोडायची पण त्यांना वाटलं हा मुलगा काय करणार आहे त्या तोडतच राहिला यांनी एकदा सांगितलं दोनदा सांगितलं तीनदा सांगितलं आजीबाई काय ऐकत नाही त्यांना समजे ना काय करावं दुसरा कोणी असतं तर कानाखाली मुस्कळात मारले असते पण या तर म्हातारा आजीबाई करायचं काय इतका संतापला तुम्हाला फुलं पाहिजेत ना सगळी बागच तुम्हाला उपटून देतो आणि त्यांनी ती बागेतून रोपं अशी मुळासमोर उपटून काढली आणि त्यांच्या अंगावर टाकून दिली बागच उपटली सगळी हे असं व्यक्तिमत्व होतं म्हणजे आपण कल्पनेच्या पलीकडे या मंदिरामध्ये नंतर त्यांचं बालपण गेलेलं आहे माझ्या लहानपणी मी मंदिर बघितलंय आपल्यापैकी इथं मोठा वाडा होता जुना वाडा आणि असा मोठा सभामंडप होता या मंदिराचा त्या सभामंडपाला अनेक खांब होते आता लहान मुलं एकमेकाशी बोलताना काहीतरी बोलतात खोटं असतं पण एक जण पुढचे बोलतात म्हणतात हे जे खांब आहेत ना यातला एक खांब मेणाचा आहे लाकडाचा नाही आहे आता इतर मुलांनी सुद्धा ऐकलं गप्प बसले असेल मग हा म्हणा नाही बघितलं पाहिजे ना कुठला मेणा आणि मग त्यांनी असं काहीतरी कोयता किंवा तलवारीसारखं काही हत्यार आणलं तरी घासून बघायचं नक्की कुठला मेणाचा आहे बघतोच पण पडेल ना सगळं खाली काम कर पण त्याचं हे त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अजून एक गंमत आहे हा प्रसंग घडला असेल काकडे आणल्या होत्या घरामध्ये स्वयंपाकाला आणि टोपलीवर काकडे आणल्या होत्या त्या ठेवल्या होत्या तर घरच्यांना वाटतं की लहान मुलांनी ते खाऊ नये मग काय करायचं मग काही लोक थापा मारतात तर मोठ्या माणसाने सांगितलं या लहान मुलांना हे या काकड्याला हात मिळायचा या करू काकड्याचे हात न घालू तर जरा शिवराम आला त्याला ती काकडी दिसेल तर त्या तोंडावर पाणी सुटलं त्याला वाटलं घ्यावी एखादी खायला तर बाकीची सगळी मुलं म्हणजे नाही शिवराम कडू आहेत त्या सांगितलं थोडं कडू आहे खाऊन बघतो खाऊन बघतो म्हटला तो टोपली घेऊन बसला टोपलीवर काकड्या खाल्ल्या टोपलीवर काकड्या खाल्ल्या आणि घरच्यांना जाऊन सांगितलं एकही कडू नव्हती मी सगळ्या खाऊन बघितले कडू नव्हत्या त्या का असं तरी जाऊ सांगितलं हे ते सगळे त्यांच्या जीवनातले जे प्रसंग लहानपणचे सांगितले जातात म्हणजे लहान मुलं दंगा मस्ती करतात त्यांच्या स्वभावामध्ये अशा अनेक घटना असतात पण यात दिसतं त्यांचा मनस्वीपणा जे ठरवलं ते करायचं मग त्याच्यामध्ये शरीराची तमासुद्धा बाळगायची करून दाखवायचं हा जो गुण त्याच्यामध्ये जो पाहायला मिळतो तो पुढे सुद्धा आपल्याला आयुष्यामध्ये त्यांचा पाहायला मिळतो असा मुलगा लहानाचा मोठा होत होता याच वाड्याच्या पाठीमागच्या बाजूला बकुळीचं झाड होतं आणि इथे दोन्ही बाजू संपूर्ण तीन बाजूला असं दुमजली घरं होती आणि त्याच्यामध्ये त्यांची बहीण सासरी गेली तिथे राहत होती आणि ते इथे राहायला आले होते राजगुरूंचं बिराड सुद्धा इथे राहायला आलं होतं आणि शनिवार वाड्याच्या पाठीमागे जो नाना वाडा आहे तो जुना मुळात नाना फडणीसांचा वाडा नंतर इंग्रजांनी त्याचं शाळेमध्ये रूपांतर केलं तिथे न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा भरत होती म्हणजे लोकमान्य टिळकांनी चिपळूणकरांनी आगरकरांनी स्थापन केलेली न्यू इंग्लिश स्कूल या शाळेची स्थापना झाली ती आप्पा बळवंत चौकामधल्या मोरोबा दादा फडणीस वाड्यामध्ये 1880 मध्ये ती जागा कमी पडत लागली मग आता जिथे अहिल्यादेवी शाळा आहे तिथे होळकरवाडा आणि गद्रेवाडा ही वाडे होते त्या वाड्यामध्ये ही शाळा भरायला लागली आणि तीही जागा अपुरी पडायला लागली तेव्हा त्यांनी सरकारला विनंती केली की आम्हाला नानावाडा द्या आणि नानावाडा सरकारने दिला नाना फडणीसांच्या वाड्यामध्ये ही शाळा पुढे पाहायला लागली टिळकांचा आणि यांचा उद्योगच होता जुन्या सरदारांचे जे जे वाडे पुण्यामध्ये आहेत ते सरकारला विनंती करून घ्यायचे आणि तिथे शिक्षण संस्था सुरू करायच्या आपल्याला माहिती का टिळकांनी शनिवार वाड्यासाठी सुद्धा अर्ज केला होता आणि सरकार हो म्हणलं होतं म्हणजे जर का ते झालं असतं तर आज फर्ग्युसन कॉलेजात शनिवार वाड्याच्या आतमध्ये बघायला मिळालं असतं पण ते नाही झालं नशीब आपलं पण इंग्रजांनी त्या वाड्यामध्ये वेड्यांचं हिस्से चालू केलं होतं त्यापेक्षा फर्ग्युसन परवडत नाही पुढे आता जिथे मामलेदार फरसखाना पोलीस चौकी आहे तिथे बुधवार चौक म्हणतात त्याला तिथे तो आता मोकळं पटांगण आहे तिथे बुधवार वाडा होता
तो वाडा सुद्धा टिळकांनी मागून घेतला होता आणि फर्ग्युसनची स्थापना करण्यासाठी तिथे कोनशीला बसवण्याचा सुद्धा कार्यक्रम झाला होता. पण काही कारणानं ते बारगडलं आणि मग फर्ग्युसन कॉलेज लांब गेलं. सांगायचा मुद्दा असा की अनेक जुने वाडे मागून घेतले होते. त्याप्रमाणे न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा ही नाना वाड्यात भरत होती आणि तिथे हा मुलगा शिकायला जात होता. शिवराम हरी राजगुरू न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी. म्हणजे मी सुद्धा न्यू इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी पण आहे, शिक्षक पण आहे. त्यावेळेस सांगताना मला सुद्धा अभिमान वाटतो. कारण चिपळूणकरांना शाळा चालू करताना म्हटलं होतं, फार सुंदर वाक्य, चिपळूणकरांना आयुष्य फार कमी मिळालं, संस्था सुरू झाली तर 2-3 वर्षात त्यांचा मृत्यू झालेला आहे. पण त्यांचा हेतू काय होता? मुळात ते आधी इंग्रजांच्या शाळेमध्ये शिक्षक होते, पण त्यांना ते आवडलं नाही. राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा सुरू करावी म्हणून तिथून ते दात म्हणून बाहेर पडले आणि स्वतःची शाळा सुरू केली. आणि ही कल्पना जेव्हा टिळक आणि आगरकरांना संबंधित ते भेटायला आले, ही घटना घडली पत्र्यावरती चौकात चिपळूणकरांच्या वाड्यामध्ये. आणि चिपळूणकर म्हणले, अहो एक जण तो टिळक LLB करत होते, आगरकर MA करत होते, तुम्ही जर का बाहेर गेला तर तुम्हाला केवढी प्रचंड पगाराची नोकरी मिळेल, मी तुम्हाला काय देणार, इथं काही मिळणार नाही, स्वतःच्याच खिशातले पैसे अर्पण करावे लागतील. तरीही दोन्ही तरुण त्यांना सहभागी झाले आणि शिक्षण संस्थेला सुरुवात झाली. तर चिपळूणकरांचं वाक्य असं होतं, आमच्या या शिक्षण संस्थेतून तोफा आणि रणगाडे बाहेर पडतील. काय वाक्य! आम्हाला नुसते सुशिक्षित आणि नोकरी करणारी माणसं निर्माण केली, तोफा आणि रणगाडे. आणि मला असं वाटतं की या रणगाड्यांपैकी एका रणगाड्याचं नाव शिवराम हरी राजगुरू होतं, असं म्हटलं की त्यात चूक होणार नाही. म्हणजे जो हेतू होता तो या मुलांमुळे सफल झाला. आणि मग राजगुरू तिथे शिकायला जात होते. आता जे त्यांच्याबद्दल मी वर्णन करणार आहे ते ऐकल्यानंतर आपल्यापैकी काही जणांना बरं वाटेल. ते वाक्य असं आहे की राजगुरूंना शाळेमध्ये असताना इंग्रजी आणि गणित हे विषय फार अवघड जात होते. आपल्यामध्ये त्याच्यामध्ये काहीतरी सांगतो ते त्याला फार शत्रूच त्याचे प्रगती पुस्तकामध्ये लाल भेगा असायच्या इंग्रजी आणि गणिताची. तर त्याचे वर्गमित्रांनी सुद्धा त्या सगळ्या आठवणी सांगितलेल्या आहेत. त्यामुळे त्याला घरी पण बोलणी खावी लागायची, शाळेत पण बोलणी खावी लागायची, असं तसं. पण तरी त्या काळात शालेय जीवन हे तसं मुक्त होतं, आताच्या एवढं प्रकारचं प्रेशर असताना नव्हतं. आणि सगळं ते चाललेलं असताना घटना अशी घडली की राजगुरूंचे थोरले बंधू, त्यांचं नाव होतं दिनकरराव राजगुरू, त्यांचं लग्न झालं. नवी वहिनी घरामध्ये आली आणि ती वहिनी आलेली असतानाच याच मंदिरामध्ये घडलेली ती प्रसंग आहे की दुपारची वेळ होती आणि या सगळ्या मंदिरामध्ये ही सगळी मुलं खेळत होती. तर मुलंच ती खेळणार, दंगा करणार, आवाज होणार, थोडा गोंगाट होणार. आणि वरच्या माडीवरती तिथे दिनकरराव राहत होते. आणि दिनकरराव दुपारी झोपायला गेले तर या मुलांच्या आरडाओरडामध्ये त्याला झोप येईना आणि संतापले, चिडले. खिडकीतनं बघितलं, शिवराम खाली खेळतो. शिवराम वरती घे, वरती करून केवढा गोंगाट, केवढा कलकला, केवढा आरडाओरडा. मग प्रगती पुस्तक मागितलं. काय तुझं प्रगती पुस्तक? इथे जाल नाही का, इथं जाल नाही का? अभ्यासात लक्ष आहे, तिथे चांगले मार्क मिळवता येत नाही आणि बाहेर मात्र खेळत बसतात. भरपूर रागवला आपल्या धाकट्या भावावरती दिनकरराव रागवले. आता थोरल्या भावांनी रागवणं, बोलणं, चिडणं हे शिवराजला नवीन होतं का? नवीन नव्हतं. पण नवीन वहिनी घरात आली आहे. आपण धाकटे असलो तरी भाऊजी आहोत. ज्या वहिनी समोर आपलं एक इम्प्रेशन असलं पाहिजे, त्या वहिनीच्या समोर आपला अपमान तेवढा मोठा अपमान. आणि हा अपमान मात्र त्या छोट्या बाली मुलाला सहन झाला नाही. आणि त्या दिवशी तो मुलगा, डोळ्यामध्ये पाणी होतं पण ते सगळे गोठवून ठेवलं होतं, तप्त झालेले ते डोळे. त्यांनी खुंटीवरची आपली टोपी काढली, आपला कोट घातला आणि दॅन पावलं आपलं त्या जिन्यावर खाली उतरला. योगा करत त्याच वेळेला त्याची कोणतरी नात्यातली एक बाई तिथे आली. ती म्हणजे अरे तू जातोच बाहेर, ते एवढं घेऊन घे. त्यांनी 3-4 पैसे त्याच्या हातावर ठेवले, तेही पैसे त्यांनी खिशात घातले. इथून तो बाहेर पडला या चौकात उभारायला. कुठं जायचं, कुठं जावं, कुठं? इकडे मंडेकडे रस्ता जातोय, तिकडे दगडीपुलाकडे रस्ता जातोय, इकडे पर्वतीकडे रस्ता जातोय. आणि या मुलांनी नाशिकचा रस्ता धरला आणि तो मुलगा त्या दिवशी चालत राहिला. वाड्या, वस्ते, नाले, ओढे, डोंगर, नद्या, पर्वत ओलांडत चालतोय. काय चालतं असेल. आणि पुण्यात राहणारा सदाशिव पेठेतला हा मुलगा कुठं गेला? गंगेच्या काठावर काशीला. तर नकाशावर समोर कुठं पुढं, कुठे गंगा, कुठे काशी, एवढं गेलं. तो कदाचित जाता जाता त्या खेडवरनं पण गेला असेल त्याच्या जन्मगावावर.
त्याला माहिती असेल का की एक दिवस माझ्या हातून असं कर्तृत्व घडणार आहे की या गावाचं नाव खेड बदलून राजगुरू नगरचं ठेवण्यात येईल असा पराक्रम करून दाखवणार आहे. काय दर्शक काम. तो तिथून तो गेला. कशासाठी गेला? पळून गेला म्हणजे कशासाठी गेला? त्याला संस्कृत पंडित व्हायचं होतं. हे वेगळं आहे. त्यांनी तिथे संस्कृत पाठशाळेमध्ये नाव घातलं आणि तो संस्कृत शिकायला लागला. मी कधी कधी आमच्या विद्यार्थ्यांना सांगतो 100 वर्ष भारताच्या इतिहासात काय फरक पडला. पूर्वी मुलं घरात न पडून शाळेत जात होती, आता मुलं शाळेत न पडून घरी जातात. एवढं प्रगती केली भारताने. पण तो गेला आणि तिथे त्यांनी संस्कृत अध्ययन सुरू केलं आणि तुम्हाला कमाल सांगतो तो अतिशय चांगला संस्कृत पंडित बनला. अनेक ग्रंथांचं अध्ययन केलं, पाठांतर केलं. म्हणजे पुढच्या काळामध्ये तो विद्वान संस्कृत पंडितांशी संस्कृतमध्ये गप्पा मारत होता. साधनी आहे त्याचं प्रभुत्व ते निर्माण केलं. त्याला दाखवून द्यायचं होतं आपल्या घरच्या लोकांना की मला गणितात कमी मार्क पडले, मला इंग्लिशमध्ये कमी मार्क पडले म्हणून तुम्ही रागवता. मी काही बुद्धू नाहीये, मला ते विषय आवडत नाही म्हणून मी त्याचा अभ्यास करत नाही. मला संस्कृत आवडतं, मी त्याचा अभ्यास करणार आणि मग त्यांनी त्याचा अभ्यास केला. अशा रीतीने तो संस्कृत पंडित झाला. मग आपल्या मनात विचार येईल की तो क्रांतिकार कसा काय झाला. तिथे संस्कृत पंडित म्हणून काम करत असताना तिथे एका तरुणाची ओळख झाली. त्यांचं नाव श्रीराम बळवंत सावरगावकर. हे पण मराठीच होते आणि ते तिथे झाले होते. तेही संस्कृत पंडित बनण्यासाठी आले होते. दोन्ही मराठी माणसं, बाकी सगळे हिंदी. तेव्हा स्वाभाविकपणे दोन मराठी माणसं एकमेकांशी मैत्री होणं अगदी स्वाभाविक आहे. त्याप्रमाणे ते एकत्र आले आणि दोघे तरुण होते, बुद्धिमान होते, संस्कृतची आवड होती आणि दिवसभर पाठशाळेमध्ये शिक्षण घेतल्यानंतर संध्याकाळी व्यायाम करावा, लाठी काठी उथाटी अशा प्रकारचे मैदानी खेळ खेळावे याची पण त्याला आवड तिथे निर्माण झाली होती आणि तेही शिक्षण दोघे घेत होते. असं सगळं त्यांचा काळ तिथे चाललेला होता. असं सगळं चालू असतानाच त्या काशीमध्ये म्हणजे बनारसमध्ये एक अत्यंत आदरणीय व्यक्ती, संपूर्ण मराठी लोकांना अशी ती व्यक्ती तिथे आली. ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर. आणि बाबाराव सावरकर त्यावेळेला अंदमानची शिक्षा भोगून बाहेर पडून तिथे आले होते. त्यामुळे ज्यांनी अंदमान सहन केलंय, अहो साधक तुरुंगात बाहेर आला तरी वाटतं की अरे काही सहन केली. अंदमानचं म्हणजे भयंकर, मृत्यूवरती विजय मिळूनच येणे आणि असा हलाहल छळ सहन केलेले बाबाराव तिथे आलेले. स्वाभाविकपणे दोन मराठी मुलं त्यांना भेटायला गेली. बाबारावांचा परिचय झाला, ते तिकडे जाण्याला सुरू झालं. आणि असंच एकदा बाबारावांकडे गेलेले असताना तिथे आणखीन एक व्यक्ती आली होती. ती व्यक्ती म्हणजे चंद्रशेखर आझाद. असा आझाद तिथे आले होते. आझादाबद्दल काय बोलायचं. महान तेजस्वी, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या त्याच्या संस्थेचं नाव, त्याचे सरसेनापती मानले जायचे. हा मुलगा लहानपणापासून देशभक्त होता. म्हणजे जेव्हा पोलिसांनी पकडलं, उत्तर दिलं नाम क्या है तुम्हाला, आझाद. आझाद तुमचं खरं नाव होतं. त्यांनी पोलिसांना उर्मटपणे सांगितलं मी आझाद आहे, म्हणजे मी स्वतंत्र आहे. एवढ्या लहान वयात असं उत्तर दिलं. तुम्हाला घर कहा आहे, जेल खाना, तुरुंग. पण लक्षात ठेवा आझादांना पोलीस कधीही पकडू शकले नाही, कधी त्याला तुरुंगात जातात. इतक्या वेळा प्रयत्न केला. आझाद इतकं बेमालूम वेषांतर करायचे हे वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. असं हे आझादांचं व्यक्तिमत्व होतं. म्हणजे लहानपणी त्यांना त्यांच्या अंगावरचे कपडे काढून त्यांना तो स्टँड असायचा त्या स्टँडवरती उभं केलं आणि फटके मारले. पण प्रत्येक फटक्यावरती वंदे मातरम वंदे मातरम असा घोष करत होता. त्यांच्या तोंडातून वंदे मातरम हे शब्द तेव्हा बंद पडले जेव्हा ते विशुद्ध पडले. इतकं मारत होतं. असा धगधगता क्रांतिकारक होता आणि ते तिथे आले होते. आता आझादांना तर क्रांतिकार्य करायचं होतं. त्यांना तेजस्वी, तरुण, बुद्धिमान, निष्ठावान आणि देशभक्त तरुण पाहिजेच होते. त्यांना या दोन मुलांची ओळख झाली. त्यांना आवडलं की चांगली मुलं घेऊया आपण. अर्थात क्रांतिकारकांच्या आतल्या गोटात लगेच प्रवेश मिळत नाही. अनेक परीक्षा घेतल्या जातात. सर्वात महत्वाचं असतं ते निष्ठा. कारण कधी कधी असं घडतं की पैशाची लालूच दाखवल्यामुळे किंवा छळ, जर काही इंग्रजांनी साम दाम दंड भेद अशा प्रकारचे उपाय केले तर काही क्रांतिकारक फितूर होतात, गद्दार होतात आणि त्याच्यामुळे सगळं क्रांतिकारी उद्ध्वस्त होण्याची शक्यता असते. त्यामुळे क्रांतिकारकांच्या आतल्या गोटामध्ये येणारा मनुष्य तावून सुलाखून तपासून परीक्षा घेऊन घेतला जातो. आणि त्याप्रमाणे आपल्याला अभिमान वाटतो की राजगुरू अत्यंत आतल्या गोटामध्ये म्हणजे कोर टीम त्याला म्हणतात इथपर्यंत जाऊन पोचले.
याच्यावर त्यांची निष्ठा, त्यांची देशभक्ती किती प्रखर होती हे आपल्याला समजेल. आणि राजगुरू क्रांतिकारक झाले. किती गंमत आहे पहा. कालपर्यंत वेदांच्या ऋचा म्हणणारा हा तरुण आता हातामध्ये पिस्तूल घेऊन नेमबाजीचा सराव करत होता. कालपर्यंत रामायण आणि महाभारताचा अभ्यास करणारा हा पंडित आता इंग्रजांना या देशातून कसं हाकलवायचं याची कटकारस्थानं मनामध्ये रचत होता. असं त्याचं जीवनाचं संपूर्णपणे परिवर्तन झालं होतं हे आपल्याला इथे पाहायला मिळेल. आणि मग तो क्रांतिकारकांच्या गटामध्ये गेला आणि तिथे मग अनेक प्रकारचं म्हणजे कारवाई असतात ते करायला सुरुवात केली. हा सगळा काळ विलक्षण होता. कारण काही सोपं नाही. आज आपण क्रांतिकाऱ्यांची कथा वाचतो, कादंबऱ्या वाचतो, पण ते वाचताना सुद्धा मनात येतं की हे 8 दिवस तिकडे गेले, खायला काय मिळालं असेल, जेवले असतील का 8 दिवस, का उपाशीच राहिले असते, आजारी पडले असतील तर कोणी औषध दिलं असेल का, तापाने फडफडले असतील तर कोणी गोळी दिली असेल का, खोकला असेल तर कोणी पाठीवर हात फिरवणं तरी होतं का नाही. काय करत होती, अंगावरती कपडे. तरुण वय होतं, त्याला सुद्धा वाटत होतं की बाकीची मुलं कशी मजा करतायत, मस्ती करतायत, एन्जॉय करतायत जिंदगी. नाही, करत नव्हते. म्हणून त्या सगळ्या जी टोळी आहे क्रांतिकारकांची त्यांच्याबद्दल आपल्या मनात नितांत आदर आहे की सर्व सुखांचा त्याग करून फक्त एकच ध्येय, माझ्या मातृभूमीच्या पायातील पारतंत्र्याच्या बेड्या तुटेस्तवर आम्ही आनंदाने जगणार नाही. ही प्रखर ध्येयनिष्ठा त्यांची अद्भुत आहे. त्यांच्याबद्दल आपल्या मनात नितांत आदर यासाठी. आणि तिथे त्यांना मित्र मिळाले, भगतसिंग, सुखदेव, बटुकेश्वर दत्त, अनेक जण, भगवतीचरण बोरा, त्यांची पत्नी दुर्गा भाभी, सुशीला देवी, हे सगळ्यांचा असा तो गट जमत गेला. आणि प्रवास कधी लाहोर, कधी कलकत्ता, कधी रांची, कधी कानपूर, सगळा प्रवास गुप्तपणे प्रवास करायचा. त्या खाणापुणा कशा करत असतील त्यांना. आज आपल्याला मोबाईलवरती सांगितलं तरी पत्ता सापडताना किती नाकून होतात. त्या काळामध्ये कानपूरमध्ये सांगायचं, कलकत्त्यामध्ये अमुक वाजता अमुक ठिकाणी भेटायचंय बरं का, आणि ते भेटायचं एकमेकांना. कसं करत असतील त्या काळामध्ये हे नियोजन, हे गुप्तपणे अद्भुत आहे. आणि अशा प्रकारे संपूर्ण उत्तर भारतामध्ये या संस्थेनं आपलं जाळं विणलं होतं आणि तरुण मुलं त्याच्यामध्ये काम करत होते. भगतसिंग बद्दल तर वेगळं सांगायची गरज नाहीये. त्याचं महान व्यक्तिमत्व, त्याची बुद्धिमत्ता, त्याचे विचार, आणि तो आज सुद्धा भारतातल्या सर्व तरुणांचा त्याला इंडियन आयडॉल म्हणावं अशा प्रकारचा एक अत्यंत. पण एक त्याची आठवण मला सांगायची वाटते की जी फारशी कदाचित परिचित नाहीये. झालं होतं असं, नदीला पूर आला होता आणि ही सगळी तरुण मुलं, पण याला काही स्वतःच्या जीवाची पर्वा नाही. नदीला पूर आलेला आहे, पलीकडच्या बेटावरती काही गावात माणसं अडकलेली आहे, ती संकटामध्ये. आणि मग कशाची जीवाची पर्वा न करता ही तरुण क्रांतिकारक नदीमध्ये स्वतःचा जीव झोकून देत होते, पोहत पोहत जात होते. तिथल्या एकेका माणसाला आपल्या खांद्यावरती घेत होते, पोहत इकडे येत होते आणि सुखरूप सोडत होते. असं त्यांचं मदत कार्य चालू होतं. आणि असं चालू असतानाच भगतसिंग त्या गावात गेला. एक छोटी मुलगी होती, ती रडत होती. तिच्या आई वडील सापडत नव्हते, सगळी माणसं धावपळ चालू आहे, पाणी शिरतंय, घरात पाणी शिरलेलं आहे, घाबरली. ते भगतसिंगने बघितलं, त्याने घेतलं, तरी पटकन आपल्या खांद्यावर घेतलं आणि तो पोहत 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 आला आणि तिला वरून उतरवलं. त्याला वाटलं आता हसेल की सुखरूप मी आले. तिने पुन्हा भोगाड सगळं. तो म्हणा, अगं बाई आता तू आली नाही ते, तुला काय रडायचं. ती म्हणली, तू मला आणलं, पण माझी खेळाची भावली राहिली ना तिकडं, तिकडच राहिली. ती भगतसिंगच्या लक्षात हिची भावली तिकडे राहिली. ते परत उडी मारली. तो परत पोहत गेला. त्या घरापाशी ती सापडली की तिथं त्या घरापाशी गेला, त्या घरात शिरला, तिथे ती भावली तरंगत होती, ती भावली घेतली, परत पोहत आला आणि तिची हातामध्ये भावली दिली. तर त्याच्या मित्रांना कळलं. ते म्हणजे गड्या तू पागल आहे काय. एखाद्या माणसाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणं हे आम्ही समजू शकतो, बाहुलीसाठी इतका तुझा जीव स्वस्त झालेला आहे. भगत म्हणतो की हे खरंय की बाहुलीसाठी जाणं हे चुकीच आहे, की व्यवहार नाही हा. पण ज्या वेळेला मी ती बाहुली त्या मुलीच्या हातात दिली ना, एखाद्या आईला आपलं हरवलेलं बाळ मिळाल्यानंतर जो आनंद होतो तो तिच्या चेहऱ्यावर मला बघायला मिळाला. त्या आनंदासाठी मी धाडस केलेला आहे. म्हणजे वज्रादपि कठोराणी मृदुनी कुसुमादपि. हातामध्ये पिस्तूल घेऊन उन्मत्त अधिकाऱ्यांचा वध करणारा भगतसिंग आपल्याला माहितीये, पण एका लहान मुलीच्या जीवनातला आनंद निर्माण करण्यासाठी धडपडणारे भगत, हेही त्याचा व्यक्तिमत्वाचा एक वेगळा पैलूच आहे. असा सुखदेव थापा तिकडचा होता, उत्तर भारतातला होता. ती सगळी तरुण मुलं ही सगळं मगाशी म्हणजे मनस्वी होती. एकदा या सुखदेवच्या वाचनामध्ये जपानी पुस्तक आलं, त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं तिथल्या माणसाने, जुयुत्सु असं तुम्ही शब्द आहे. जुयुत्सु म्हणजे काय की समोरचा मनुष्य किती तगडा असेल, ताकदवार असेल, तुम्ही तिथं जायचं
आणि सगळी ताकद एकवटून बरोबर त्याच्या नाकारावरती मारायचं. तो किती ताकदवान असला तर काही मिनिटं तो बेशुद्ध पडतोच. असं माझं एक करता येईल. त्यांनी वाचलं म्हणलं करून बघू. गेलंय खरंय की बघितलं पाहिजे, तपासून बघितलं पाहिजे, प्रयोग केल्याशिवाय. आणि तो रस्त्याने चालत असताना ते असा धडधाकट असा धिप्पाड कुत्रे असा सरदारजी बघितला. काही संबंध नाही, काही ओळख नाही, काही भांडण नाही, काही नाही. गेला त्याच्यासमोर हे नाकात चालणार. तो गरगरला आणि खाली पडला. खाली पडला बघत राहिला. 1 मिनिट 2 मिनिट बघत राहिला किती वेळ लागले. आसपासची माणसं आली आणि 3-4 मिनिटं झाली. तो शुद्धीवर आला. तोही तगडा होता, तोही ताकदवर होता. तो उभा राहिला. दर त्याची हाणला त्याला. आणि तो विचारतो मुझे क्यों मारा, मला का मारते तरी सांगतो. हा काय सांगा, काय प्रयोग करतो सांगा. हे हाणलंय त्याला, डोळा सुटलाय, हात सुटलाय, हे तर झालंय. आणि शेवटी तिथून त्यांनी कसं कसं सुटका करून घेतली आणि दगडत परत आला. ते बाकीच्या साथीदारांनी विचारलं काय झालं. सरदारजी भेटला होता, त्यांनी मारलं म्हणला. का मारलं. नाही पहिल्यांदा मी त्याच्या नाकात ठोसा मारला होता. तू का ठोसा मारला. मी ते पुस्तकात दिल्यानंतर करून बघायचं होतं होते का नाही. काय झालं. तुम्हाला मार खाल्ल्याचं दुःख आहे पण प्रयोग यशस्वी झाला. ठोसा मारल्यानंतर 4 मिनिटं तो बेशुद्ध होता. ते बरोबर आहे म्हणजे लोक म्हणजे कमाल आहे बाबा तुझी. अशी सगळी मंडळी होती आणि सगळी एकत्र राहत होती. हा सगळ्या काळचा होता. आणि असं चालू असतानाच आपल्या सगळ्यांना माहिती आहे सायमन कमिशन हे भारतामध्ये आलं होतं. काय झालं होतं, सरकारने खरं तर 19 साली असं जाहीर केलं होतं 1919ला की आम्ही भारतीयांना काही सुधारणा देऊ आणि दर 10 वर्षांनी सुधारणांचा पुढचा टप्पा देऊ. 19 सालानंतर आता 29 साल आलं होतं. 29 साल जवळ आलं होतं. आता भारतीयांना पुढचा सुधारणांचा टप्पा द्यायचा होता. त्या सुधारणा कुठल्या द्यायच्या याचा अभ्यास करण्यासाठी एक कमिशन नेमलं होतं की तुम्ही भारतामध्ये जा, प्रवास करा, तिथल्या नेत्यांना भेटा, तिथल्या लोकांना भेटा, त्यांच्या काय मागण्या आहेत, काय इच्छा आहेत समजून घ्या आणि मग त्याप्रमाणे आपण पुढचा सुधारणांचा टप्पा देऊ. म्हणून ते सायमन कमिशन भारतामध्ये येणार होतं. पण भारतीयांची मागणी अशी होती की ठीक आहे ना, तुम्ही आमच्यासाठीच येत आहे, आमच्या व्यथा जाणून घेण्यासाठी येत आहे हे आम्हाला मान्य आहे, पण त्याच्यामध्ये एकही भारतीय नाही. भारतीयांच्या अडचणी, दुःख, वेदना हे भारतीयांना जास्ती कळणार आहे ना. तर तुम्ही त्या सायमन कमिशनवरती काही माणसं तरी भारतीय नाही, मग सगळेच कसे इंग्रज. पण ही भारतीयांची मागणी इंग्रज सरकारनं धुडकावून लावली आणि त्यामुळे भारतामध्ये संतापाची लाट पसरली. आणि मग काँग्रेसने सांगितलं की आता सायमन कमिशनचा निषेध करायचा, गो बॅक सायमन, चालते व्हा, अशा प्रकारच्या घोषणा द्यायच्या. आणि त्याप्रमाणे जिथे जिथे सायमन कमिशन जाईल तिथे तिथे त्यांच्या विरोधी घोषणा, असा प्रकार सुरू झाला. आणि असं सायमन कमिशन लाहोरला येणार होतं. आणि त्यावेळेला संपूर्ण पंजाबमध्ये जी संतापाची लाट पसरली होती त्याचा एक मोर्चा हा लाहोरच्या स्टेशनच्या बाहेर आलेला होता. आणि त्यावेळेला त्या मोर्चाचं नेतृत्व करत होते लाला लजपत राय. लाला लजपत राय किती आदरणीय व्यक्ती आपल्याला माहिती आहे. ज्याप्रमाणे लोकमान्य टिळक संपूर्ण भारतीयांचे आदरणीय, केवळ महाराष्ट्राचे नाही सर्व भारताचे, तसे लाला लजपत राय संपूर्ण भारताचे एक अत्यंत आदरणीय ऋषितुल्य व्यक्तिमत्व होते. एकेकाळी ते प्रखर जहालवादी विचारांचे होते. आता ते काँग्रेसचे मोठे नेते बनले होते. आणि असे लाला लजपत राय तिथे उभे होते, नेतृत्व करत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोक सायमन उभे आहेत, सायमन चालते वा अशा घोषणा देत होते. 25-30 हजाराचा मोर्चा होता. आणि तिथे जे पोलीस अधिकारी होते त्याचा सर्वोच्च अधिकारी होता, त्याचं नाव होतं स्कॉट. आणि त्या स्कॉटच्या हाताखाली जो होता त्याचं नाव होतं सॅन्डर्स. आणि जरा वेळाने आता रेल्वे देईल आणि रेल्वेतनं सायमन कमिशनचे लोक उतरतील आणि त्यांनी जर का बघितलं की एवढा मोठा मोर्चा आपल्या विरोधामध्ये तर त्यांना काय वाटेल, असा विचार त्या स्कॉटच्या आणि सॅन्डर्सच्या मनात आला. तो म्हणला की ते कमिशनची ती रेल्वे इथे येण्याच्या ही सगळी गर्दी आपण हाकून लावली पाहिजे. आपण काय करायचं, लाठीमार. लाठीमाराला सुरुवात केली. भयंकर होतं. वास्तविक पाहता ते मोर्चा करत होते ते शांततेच्या मार्गाने करत होते, अहिंसेच्या मार्गाने करत होते. ते कुठे दगडफेक करत नव्हते, जाळपोळ करत नव्हते, मारामारी करत नव्हते, काहीच करत नव्हते. लाठीमार करण्याचं काही कारणच नव्हतं. पद्धत अशी आपल्याकडे कुठल्याही जगातील स्थिती की जर का एखादा समाज असा आला असेल, तो प्रक्षुब्ध झाला असेल, तर पहिल्यांदा त्यांच्या संयोजकांना सांगा, नेत्यांना सांगा की निघून जा. तरी त्यांनी ऐकलं नाही तर लाठीमार करता येतो, बरोबर आहे. पण लाठीमार कसा करावा, तर गुडघ्याच्या खाली लाठीमार आहे, काही ते नियम आहेत त्याचे. पण त्या ठिकाणी सॅन्डर्सने आपल्या सगळ्या पोलिसांना सांगितलं लाठीमार करा आणि प्रचंड लाठीमार सुरू झाला. दुर्दैव आता काही वर्षापूर्वी 1919 साली
जालियनवाला बागमध्ये कशा प्रकारे कुत्र्यासारखी माणसं मारली हेही भारतीयांनी बघितलं होतं. काही कारण नव्हतं, शांतपणे माणसं जालियनवाला बसली होती आणि अचानक त्यावेळेला तो ओढवायर आला आणि त्यांनी आदेश दिला फायर, आणि माणसं मारली गेली. कित्येक माणसं तर वैशाखीच्या सणासाठी सहज म्हणून अमृतसरला आली होती फिरायला आणि ती त्या मैदानात बसली होती, त्यांची पण त्या ठिकाणी कत्तल करण्यात आली. असं जालियनवाला बाग बाहेरून बघितलं होतं. त्या जालियनवाला बागची रक्ताने रंगलेली माती भगतसिंगनं वयाच्या 8व्या-9व्या वर्षी आपल्या दौतीमध्ये भरून ठेवली होती, की त्याला प्रेरणा देत होती. आणि अशा प्रकारे महाभयंकर कृत्य करणारे इंग्रज सरकार आता लाठीमार करते, सामान्य माणसाला मारते, विभागून मारते, कुठल्याही शरीराच्या अवयवात मारते. हे तर काहीच नाही, पण संपूर्ण हिंदुस्थानला आदरणीय असणारे ऋषिकल्य लाला लजपत राय यांच्यावरती प्रहार केला, त्यांच्या मस्तकावरती प्रहार केला, त्यांच्या छातीवरती प्रहार केला आणि मस्तकातून रक्ताचा उघळालेले दादाची तिथे कोसळले. त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. ते म्हणले की माझ्या छातीवर झालेला हा प्रहार हा इंग्रज सरकारवरचा प्रहार ठरेल. आणि दादाजी हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करण्यात आलं. पण काही काळाने त्या आघातामुळे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सगळ्या देशामध्ये दुःखाची लाट पसरली. त्यांच्या अंत्ययात्रेच्या वेळेला कृपलानी नावाच्या ज्या महिला होत्या त्या म्हणजे होत्या, या देशातले सर्व तरुण नामर्द झालेत का? जर या देशातली मर्दानगी शिल्लक असेल तर लालाजींच्या चितेची आग थंड होण्याच्या आत याचा प्रतिशोध घेतला पाहिजे. असं हे वाक्य आलं हे यांच्यापर्यंत, हे क्रांतिकारकांपर्यंत. ते लाहोरमध्येच होते त्यावेळेला. इतकंच नव्हे, जेव्हा मोर्चा निघाला होता ना तेव्हा भगतसिंग ही सगळी मंडळी त्या मोर्चामध्ये होती. वास्तविकता मोर्चा काँग्रेसचा होता, हे की काँग्रेसचे नव्हते. पण वैचारिक धारा वेगळ्या असल्यामुळे काय झालं, देशासाठी आम्ही सगळे एक आहोत या भावनेने तेही त्या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. त्यांच्या डोळ्यात देखत लालाजींवरती आघात झाले ते बघितला होता. तेव्हा लालाजींच्या मृत्यूमुळे सगळ्यांकडे संताप होता, हेही संतापले होते आणि त्यामुळे आता दाखवायचे. ही वेळ आहे आपला पराक्रम, आपलं पौरुषत्व दाखवण्याची वेळ आहे की आम्ही मुकाटपणे अत्याचार सहन करणारे नाही, करून दाखवू. मग काय करायचं, स्कॉटला चुकवायचं आणि त्याप्रमाणे स्कॉटला कसं मारायचं याचा विचार सुरू झाला, याचं नियोजन सुरू झालं. आणि मग लक्षात आलं की लाहोरमध्ये एक पोलीस चौकी आहे, पोलीस चौकीमध्ये दुपारी स्कॉट येतो, तिथून तो 3-3:30-4 वाजता जो बाहेर पडला की तिथेच त्याला उडवायचा. भर चौकामध्ये रस्त्यावरती दुपारच्या नंतर मारायचं ठरलं. मी काम कोण करणार? आणि अभिमानानं सांगतो पहिली निवड झाली ते राजगुरूंची. राजगुरू हे उत्तम नेमबाज होते, उत्तम नेमबाज होते. आणि दुसरी निवड झाली ती भगतसिंगची. ही निवड झाली त्याच्यावरच राजगुरूंचं महत्व लक्षात येतं. राजगुरूंची निवड झाली आणि स्वतः आझाद सुद्धा ते पाठीमध्ये सगळं बरोबर घडताना बघणार होते. जयगोपाळ नावाचा अजून एक क्रांतिकारक होता, तो रस्त्यामध्ये थांबणार होता आणि स्कॉट बाहेर पडला की तो खून करणार होता की स्कॉट बाहेर पडले नाही, असं सगळं ठरलं होतं. आणि त्याप्रमाणे ते उभे राहिले आणि बाहेर पडला इंग्रज अधिकारी. जयगोपाळला वाटलं स्कॉट आलेला आहे, पण तो स्कॉट नव्हता, तो सॅन्डर्स होता. आता तोही दोषीच होता, त्यालाही मारायलाच पाहिजे होतं, त्याला मारण्याचं दुःख काहीच नाहीये, पण चुकलं आणि तो बाहेर पडला. आणि जसा तो बाहेर पडला तो मोटारसायकल पाशी आला, त्याने मोटारसायकल स्टार्ट केली आणि जसा तो पुढे निघाला तो पुढे पुढे येतोय आणि एकदम राजगुरूच्या लक्षात आला हा येतोय इंग्रज अधिकारी. त्याला समजलं नाही स्कॉट का स्कॅन्डर, त्याला लक्षात नाही इंग्रज अधिकारी येतोय. तो एकदम समोर आला, पिस्तूल काढली, जी गोळी झाडली ती त्याच्या डोक्यातनं आरपार गेली. डोक्याला लागली काय लक्षात. पण नंतर पहा लोकांनी कौतुक केलं, काय सुरेश नेम बांधल्या, बरोबर डोक्यात दिली गोळी. तेवढं चुकलं, मी खाली धरला होता, माझं चुकून डोक्याला लागला, मी माझा नेम बरोबर नव्हता, हेही त्यांनी प्रांजळपणे कबूल करून टाकलं. पण त्याच्या डोक्यात बसला, तिथं तो सँडर जो उडाला, त्याची मोटारसायकल उडाली, धाड तिची खाली पडला. भगतसिंगनी बघितलं, तो पुढे आला, त्या धाड 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 6 गोळ्या मारल्या आणि रक्ताच्या थारोळ्यामध्ये तडफडून तडफडून त्या ठिकाणी सँडर खराब झाला. आणि मग हे सगळे निघाले. तिथं आझादने आवाज दिला, चला चला पळा. तिथे झनन सिंग नावाचा एक सरदारजी होता पोलिसांना, तो त्याचा पाठलाग करायला लागला. मग शेवटी आझादाने त्याच्यावरती गोळी झाडली आणि तिथून जे निघाले ते पळून गेले. अशा प्रकारे त्यांनी पलायन केले. आणि मग ते त्यांचे जे निवासस्थान होतं, गुप्त निवासस्थान कुठली गावाच्या बाहेर पडक्या वाड्यावर, हे सगळे राहायचे, तिथे जाऊन ते राहील. आता सगळे इंग्रज सरकार हरवून गेले आणि इंग्रजांच्या लक्षात आलं हे कुणामुळे झालंय, तर या सँडर्सनी आणि स्कॉटनी लालाजींच्यावरती जो हल्ला केला त्याच्यामुळे प्रतिशोध त्यांनी मिळवलेला आहे. आणि मग संपूर्ण लाहोर शहराची नाकेबंदी झाली, कुणालाही बाहेर जाता येणार नाही, प्रत्येक घरात झोप झडती. आणि मग यांच्या लक्षात आलं की आता गडबड आहे,
काही वेळाची बातमी आली. काय बातमी आली? आपण मारायचं ठरवतो स्कॉटला, पण मेला सँडर्स. सँडर्स मेला याचं वाईट वाटायचं कारण नाहीये, पण आपलं नियोजन सुद्धा सगळ्यांना थोडे नाराज झाले किंवा नर्वस झाले नाही. राजगुरू खुशीत होता. तुम्हाला काय झालं? स्कॉटच्या सँडर्स मेला का? हे बघा, मी एकाला मारलाय, कधीतरी फाशी होणार आहे, उद्या स्कॉटला मारू. दोनदा मारले की 2 फाशी होतात का? फाशी एकदाच होणार, पण माझी फाशी ठरलेलीच आहे, स्कॉटलाही म्हणतात काय असा बिंदास खुशी. तो आझाद त्यांना म्हणतायत, आझादजी त्यांना म्हणतायत, अरे राजगुरू, मी तुम्हाला म्हणतो चला चला पळा. तिकडून समोर चौकीतून पोलीस येत होते, आम्ही सगळे इकडे पळतोय आणि तू मात्र पोलिसांच्या दिशेला चालला होता. कशासाठी? तो म्हणला, आझादजी, त्या भगतसिंगच्या पिस्तुलाचा एक पाठ खाली पडला होता. भगतसिंग पळून गेला, पण ते मला दिसलं तिथं पडलेले. ते जर का तिथंच राहिलं असतं त्या पिस्तुलीचा काय उपयोग? म्हणून मी तिकडे गेलो, खाली वागलो, ते उचललं, खिशात टाकलं, वळलो आणि पळायला केली. काय मोठी भित्त असे का? असं हा राजगुरूचं व्यक्तिमत्व होतं. पण लक्षात आलं की धोका आहे. आता जर का पोलीस आले तर आपल्या घरामध्ये कधी पण आपल्या अटकू शकते. करायचं काय? बाहेर कसं पडायचं? मित्रांनो, लक्षात ठेवा, क्रांतिकारांकडे शौर्य, धाडस, पराक्रम, नेमबाजी हे गुण आवश्यक आहेत ना, तसं बेमालूम वेशांतर, नाटक, अभिनय कला ती पण आवश्यक होती. आणि ती होती या लोकांकडे. आणि आता काय करायचं बाहेर पडायला? त्यावेळेला तिचे महान क्रांतिकारक होते भगवती चरण भोराव. पण ते लाहोरमध्ये असले तरी त्यावेळेला ते कलकत्त्याला गेले होते. पण त्यांची पत्नी होती, तिचं नाव होते दुर्गा भावी. महान व्यक्तिमत्व आहे. आणि रात्रीची वेळ होती, सुखदेव बाहेर पडला होता. भगतसिंग आणि राजगुरूंना लपून ठेवलं होतं, कारण त्यांना काही लोकांनी बघितलेलं असल्यामुळे त्यांना बाहेर काढून धोक्याचं होतं. सुखदेवला एवढं कोणी बघितलं नव्हतं, तो या कटामध्ये नव्हता. तो तिच्याकडे गेला. भाभीच्या लक्षात आलं की आलेले, तिला ती ओळखत होती. तिथे आसपासच्या कोणी बायका गप्पा मारत त्यांना जायला सांगितलं. ती म्हणजे बोल काय पाहिजे, आणि तिच्या नवऱ्याने सांगितलं होतं भगवत चरणी, जर हे क्रांतिकारी कधीही आले त्यांना काय पाहिजे ते द्यायचं. पैसा पाहिजे तर पैसा, धान्य पाहिजे धान्य, अन्न पाहिजे तर अन्न द्यायचं. पहाला बसला तिथे. ती काय पाहिजे? काही बोलीस ना. तिला वाटलं बोलत नसेल, पैसे पाहिजे असतील, ती पटकन गेली. पैशाचा डबा वाटा, पैसे का घे. तरी तो बोली ना, तुम्ही खायला पाहिजे का? कधी कधी तुम्हाला 8 दिवस खायला मिळत नाही, देऊ का? खाण्याचं हे बघ घरामध्ये एवढे घे. तो बोलेच ना. आणि मग तो म्हणला, भाभी एक काम करायचंय. काय? या लाहोर मधनं काही क्रांतिकारकांना बाहेर काढायचंय. ती म्हणजे चालेल ना, पण मग मी काय करायचंय? भाभी, तू त्याची पत्नी म्हणून येशील, तू नाटक करशील त्याच्या बायकोचं. खरा प्रश्न आहे. तुम्ही कल्पना करा, 100 वर्षापूर्वी एका बाईला सांगितलं जातं की तुला एकाचं नाटक करायचंय, बायकोचं करशील. तिने क्षणभर विचार करते, हो करेल की. भाभी, एवढंच नाही, तुझं एक बाळ आहे शची नावाचं, त्यालाही बरोबर आणायचंय. आणशी आता मात्र तिचं आईचं मध्ये काही होऊ शकतं, अटक होऊ शकते, गोळी मारू शकते, काठी मारू शकतो बाळाला. ती म्हणजे हो आणे, त्याला बघितली. कोणाचा आई बायको करायचे, आणा तर मागे. आणि त्या रात्री त्याच्याकडे मुक्कामाला आला, तो म्हणजे भगतसिंग. तिला तर माहीतच होता, ती त्याला पुतण्यासारखं मानत होती. आणि भगतसिंग त्याला लंबे चाचा म्हणत जायचं. तिचा तो छोटा शेची त्याला लंबे चाचा म्हणायचा. भगतसिंग तिच्याला गोरा मोठा उंचा भोरा, काय म्हणतात त्याला, पंजाबी छोरा असा होता तो. आणि दिसायला तिथं देखणा होता भगतसिंग. तर तो लाडका होता. तो भगतसिंग आला, राजगुरू आला. आणि मग त्यांनी रात्री वेषांतर केली. भगतसिंगनी सुटा बुटा, एखादा मस्त एखादा साहेब असावा, कोट चढवलाय, हॅट चढवलेली आहे, विषात त्याच्या पेदार होतात, तसा पोशाख केला. या दुर्गा भाभीनं तिच्याकडची अत्यंत चांगली कपडे साडी काढली आणि ती त्याची मट्टम त्याला म्हणतात तशी बायको बनली. आणि राजगुरू हा त्यांचा नोकर, त्या ट्रंका त्या वळकटी डोक्यावरती घ्यायच्या आणि असं त्यांच्या पाठीमागे नोकर बनला. आणि पहाटे 4 वाजता त्याने आपलं घर सोडलं आणि ते कलकत्त्याला जाणारी जी रेल्वे होती त्यासाठी रेल्वे स्टेशनवर गेले. पोलिसांचा बंदोबस्त होता, कडक बंदोबस्त होता, येणारे जाणारे प्रत्येकाला बघत होते. पण त्या भगतसिंगच्या कडेवरती छोटं बाळ आहे आणि तो त्याला आपल्या हातातल्या पोळी खायला देतोय. इतका कुटुंबवत्सल क्रांतिकारी कसा असेल? कोणाला खरं वाटेल? आणि जसं त्याला ती बसले त्या डब्यामध्ये संन्याशाच्या पोशाखामध्ये आझाद सुद्धा होते, ते सगळं बरोबर घडतंय ना. आणि ती गाडी निघाली. कल्पना करा, लाहोर ते कलकत्ता 40 तासांचा प्रवास होता. मध्ये मध्ये भगत झोपत होता.
पण हा देशाचा महान व्यक्तिमत्व आहे, याचं रक्षण करणं माझी जबाबदारी आहे, म्हणून दुर्गाबाई त्याचं रक्षण करत होती. जेव्हा ते कलकत्त्याच्या पाशी पोचली गाडी, तिथे भगवतीच्या बोराड सूचीला त्यांना आधीच कळलं होतं, गुप्त निरोप केला होता, पण कोण येणारे कळत नव्हतं, कारण गुप्त निरोप सांकेतिक शब्द असतात आणि म्हणून ते स्टेशनच्या बाहेर उभे नाही, कोण येते कोण येते. आणि बघितलं, अरे हा वळकटी घेतलेला आला तर हा तर राजगुरू दिसतोय, हा सुटा फुटात नाही तो भगतसिंग दिसतो, आणि बाई कोण आपली बायको आहे. आणि त्यावेळेला या दोन क्रांतिकारकांना आपल्या बायकोनं नाटक करून आणलं. भगवती चरण बोराव दुर्गाबाईच्या समोर उभे राहिले, नमस्कार केला. दुर्गा, आज तक मैंने तुझे पहचाना नहीं, तुम सचमुच दुर्गा हो, तुम सचमुच दुर्गा हो. पतीनं सुद्धा आपल्या पत्नीला वंदन केलं आणि तिच्याबद्दलचा आदर व्यक्त केला. असे नंतर ते तिथे राहिले आणि मग कलकत्ताच्या काँग्रेसच्या अधिवेशनाला सुद्धा भगतसिंग गेले होते, काही वेगळे. आता गुप्त रूपात ते राहत होते आणि पोलिसांना कितीही प्रयत्न केला तरी क्रांतिकारी तिथे सापडू शकले. पुढचा सगळा काळ आपल्याला माहिती, पण राजगुरूंच्या जीवनाचे अनेक घटना या सुद्धा. राजगुरूंना झोपण्याची फार आवड होती बरं का, झोपायचे त्यांचे चेष्टा बसकरी चालायची. एकदा तर सगळ्याचे जुन्या वाड्यामध्ये राहायची सगळी मंडळी, आणि एकदा असं झालं की बऱ्याच वेळा राजगुरू दिसला नाही, तुम्ही पाहिला का, 10 मिनिटं झाली, अर्धा तास झाला, तुला माहिती का, तुला सांगून गेला का. आणि जर का आपला एखादा सहकारी बराच वेळ सापडला नाही तर धोका आहे, अटक झाली असेल, काही झालं असेल तर काय झालं, मग तू जाऊन ये बघून, तू चौकात जाऊन ये, काही गडबड नाही ना, गड गोंधळ नाही ना, तर टेन्स वातावरण निर्माण झालं. आणि असं एक अर्धा पाऊण तास गेला असेल, भिंतीवरती खुंटीला एक टोपी होती, ती टोपी खाली पडली आणि लक्षात असं आलं राजगुरू भिंतीला टेकून उभा असा झोपला होता आणि घोरत होता. माणूस उभा झोपू शकतो आणि घोरू शकतो अशी, म्हणजे तो तोंडात अशी टोपी ठेवली होती आणि अंगावरची चादर घेतली होती, तर कुणाला कळलंच नाही आतमध्ये झोपलं असेल आतमध्ये. आणि मग नंतर लक्षात आलं आतमध्ये राजगुरू आहे. आणि असं त्याचं व्यक्तिमत्व होतं. पुण्यामध्ये जेव्हा ते आले ते नंतरच्या काळामध्ये आपल्या स्काउट ग्राउंड आहे बघा, त्या स्काउट ग्राउंड पाशी करंदीकरांचा गाड्यांचा तबेला नावाचं ठिकाण होतं, तिथे राजगुरू झोपले होते. नंतरचा काळ आहे, सावरगावकरांनी, तर राजगुरू सावरगावकरांना म्हणले मी आता झोपतो पण मी झोपेत हलणार नाही. हे कसं काय शक्य, माणूस किती झोपेत जातो, काय की मुलगा गोल गोल फिरतात, काय काय करतात, चालतात तुम्ही. सावरगावकर म्हणले काय कसं काय, तुला काय माहिती तू झोपेत काय म्हटलं बघ. आणि 8 तास राजगुरू गाढ झोपले होते, घवरत होते. सावरगावकर त्यांच्याकडे बघत होते. राजगुरूंनी अशी आपल्या हाताची उशी केली होती. 8 तासामध्ये कणभरही हलले नाही. झोपेमध्ये सुद्धा आपल्या शरीरावरती आपलं नियंत्रण असलं पाहिजे, हे ते वैशिष्ट्य आहे. असं हे राजगुरूंचं अनेक व्यक्तिमत्व. एकदा तर गंमत म्हणजे आझाद कडक शिस्तीचे होते, कारण ते सेनापती होते, ते मुलांची काळजी पण घ्यायची सगळ्यांची प्रेमाने, पण शिस्तही कडक असायची. एकदा कुणातरी बाहेरचं एक कॅलेंडर मिळालं, त्याच्यावरती काय महिन्याचं चित्र होतं, चांगलं कॅलेंडर होतं, काही वाईट वल्गर किंवा असं काही नव्हतं, पण एका महिन्याचं चित्र होतं. तर कुणाला ते वाटलं चित्र लावलं म्हणून त्यांनी त्यांच्या त्या पडक्या खोलीमध्ये ते चित्र लावलं. आणि ते सेनापतीने बघितलं, आझादांनी संतापले, नाही चालणार नाही चालणार, फाडून टाकलं. आणि का त्याचं मन एक लक्षात घ्या काय आहे, शेवटी तुमचं ध्येयावरची जर का निष्ठा पक्की पाहिजे तर अशा प्रकारे तुम्हाला जी आकर्षणं आकर्षित करू शकता तिकडे तरुण मुलांनी जाता कामा नाही, असा सेनापती म्हणून त्यांचा विचार होता. पण राजगुरू त्याला म्हणतात की सुंदर आहे ना, काय बिघडलं, पण ते म्हणजे नाही चालणार. आता सेनापतीची आज्ञा शिस्त सगळं ते पाळली, पण राजगुरू एक वाक्य बोलून गेले, खूबसूरत बनाने चले है, खूबसूरत वस्तू को तोडकर. तुम्हाला सुंदर जग निर्माण करायचे, मग सुंदर वस्तू तोडता कशाला. आणि मग लक्षात आलं आझादांच्या या मनुष्य हा राजगुरू दिसायला साधा दिसतो, भगतसिंग सारखा बुद्धिमान तेजस्वी वक्ता लेखक हा नाहीये, पण याच्यामध्ये सुद्धा चिंतनशीलता आहे. हा काही काही गोष्टी अशा बोलतो की आपल्याला विचार करायला होता. एकदा तर रेल्वेच्या डब्यात चालले होते राजगुरू आणि आझाद, आणि पद्धत अशी असायची की जो पोशाख घातलेला आहे त्या पोशाखाला साजेशीच भाषा तोंडात असली पाहिजे. तुम्ही साधू असाल तर साधूसारखी बोला, तुम्ही मौलवी असाल तर मौलवीसारखी बोला. त्यावेळेस दोघांनी मवालीचा पोशाख घातला होता. आता मवाल आचकट बिचकट खाण्याच्या शिव्या खाण बोलायचं, कव्वाल्या काही म्हणायच्या, कुठेही कडवं असं वाटतं का म्हणजे हे देशभक्त आहे, क्रांतिकारी असं वाटतं का नाही, असं ते वर्तन असायला पाहिजे. आणि त्याप्रमाणे दोघांचं चाललं होतं.
पण ती रेल्वे गेली चंबळच्या खोऱ्यामध्ये. चंबळा नदी आपल्याला माहिती असेल, आणि ते सगळ्या खोऱ्यामध्ये डोंगर आहेत. काही काळ लाकूड तिथे होते चंबळीवर येते, त्या डोंगराचा निसर्ग रचनेचा उपयोग करून घेतला हेही आपल्याला माहिती असेल. तिथं ती गाडी गेली आणि राजगुरूंचं भान सुटलं. आणि त्यामुळे आघाडीची हे पाहून असे डोंगर आहेत. आमच्या शिवाजी महाराजांनी अशा डोंगरांचा उपयोग करून घेतला आणि स्वातंत्र्याचा संग्राम यशस्वी करून दाखवला. इकडे आझादाचा धडधडायला काय म्हणतो ते स्वातंत्र्य शिवाजी काय चाललंय. आणि मग आझाद जोरात किती कव्वाल्या म्हणतायत, म्हणजे त्याचा तो तोंड बंद भाऊ आझाद काय ऐकत नाही. परत 5 मिनिटांनी परत ते डोंगर तिथे पुन्हा भांडत, अरे पहा हे डोंगर, या दर्या, ते जंगल, आमच्या शिवाजी महाराजांनी यातनं गरीबी का. परत आझाद वैतागले, परत त्याला गप्प केलं, परत 10-15 मिनिटं गेली, परत चंबळीचं खोरं, परत ते डोंगर, परत आमच्या शिवाजी महाराजांनी. आता मात्र आझाद संतापले आणि त्यांनी शिवाजी महाराजांचं नाव शिवीच हसले. गप्पा शिवाजीच्या गोष्टी काय बंद कर. आता मात्र शिवाजी महाराजांच्या बद्दल असं कधी बोललं तर राजगुरू चमकला. दुसरा कोणी असं तर मोठी मुरगाडी असते, पण समोर आझाद आहे, सेनापती आहे. गप्प बसते, दोघेही गप्प बसते, कुणीच बोलेना. आणि नंतर ते मुक्कामाच्या ठिकाणी गेले, टकटक केलं, विशिष्ट प्रकारे टकटक केलं की मग आतला दरवाजा उघडला जायचा. आतला दरवाजा उघडला गेला, आझाद आत गेले, राजगुरू आतमध्ये गेले, दरवाजा बंद केला आणि पर्वतासारखे धिप्पाट दिसणारे चंद्रशेखर आझाद पटकन खाली बसले आणि रडायला लागले. आज इसने मुझसे शिवाजी को गाली दिलवाई. याच्यामुळे मला माझ्या मुखातून शिवाजी महाराजांच्या बद्दल अपशब्द काढावा लागला. हे ते दुःख होतं. त्यात शिवाजी महाराजांच्या बद्दलचा आदरही दिसतो. आणि नंतर आझाद म्हणले, राजगुरू तू बोललास ते बरोबर होता, वेळ चुकीची होती. ती वेळ तिथं बोलायचं नव्हतं, इथं मी बोलायचं होतं. आणि त्यांनी राजगुरूंचं परत अभिनंदन केलं. असं हे राजगुरूंचं हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. तुम्हाला काय सांगू गंमत, काय धाडसी मनुष्य असेल ना. दिल्लीमध्ये सोमालिया नावाचा एक मनुष्य होता, त्याला मारायचं ठरलं. राजगुरू मारायचं ठरलं म्हणजे राजगुरू असं उतरत असेल, मारली आणि जाऊन त्याला गोळी घातली, खलास केला. गोळीचा आवाज आला, पोलीस आले, धावपळ सुरू झाली. राजगुरू धावतायत पळतायत. दिल्लीचा तो जुना काळातील 100 वर्षापूर्वीची दिल्ली पळतायत गल्ली गोळातनं पळता पोलिसांचा पाठलाग चालू आहे. आणि एक क्षण असा आला की घरं संपली, गाव संपलं आणि समोर होती भात शेती. आता ऊसाची शेती असेल तर जपता येतं, भात म्हणजे एवढं असतं, त्यात काय जपता येणार आहे. त्यामुळे बरं भातामध्ये गुडघ्याएवढं पाणी असतं आणि ती दिल्लीची थंडी म्हणजे कधी कधी मायनस टेम्परेचर, इतकं गार बर्फासारखं गार पाणी. बांगलं पोलीस येत आहे, रात्रीची वेळ आहे, टॉर्चचा असा झोप टाकताय. आणि राजगुरूंना समजेन आता लपायचं कुठं. आता किती पडलं तरी लपता येणार नाही. लांबून टॉर्चच्या प्रकाशात आपण दिसणार, तिथून मागणं पोलीस घालते. काय केलं. आणि त्या बर्फासारख्या थंडगार पाण्यामध्ये आणि चिखलामध्ये राजगुरू झोपले. फक्त नाकाने श्वास घेता एवढं वरती होतं तोंड, झोपले. ते पोलीस आले, 15 मिनिटं 20 मिनिटं अर्धा तास 1 तास शोधताय. आत्ता इथे पळत होता, गेला कुठे नाही समजलं. आणि शेवटी वैतागून पोलीस निघून गेले. मग राजगुरू बाहेर आले, ते सगळे चिखल वगैरे लागले, ते बाहेर आले. आणि मग नंतर ते आले कुठे आले, इथे आले. पुढे इथे ज्या पाड्यात भेटली गटाने इथे आले. आणि येताना तिथून तिथलं वर्तमानपत्र आणलं होते, इंग्लिश वर्तमानपत्र. आणि इथेच ते कुठल्या तरी खोलीमध्ये ते दारं खिडकी लावून घेतली. यायचे ते वर्तमान नंतर सुद्धा आपल्या घरी भेटायला यायचे, आईला भेटायला. त्याचा भाचा होता. तो भाचा जरी असं तरी वयाने दोघे सारखेच व्हायचे होते. त्याला बोलून इकडे, तो इंग्लिश शिकलेला होता. त्याला सांगितले वर्तमानपत्र बघ, इथे त्याची बातमी आहे, ती बातमी वाच. त्यांनी वाचली. आता या बातमीचं मला मराठीत रूपांतर करून सांग. तो म्हणे इथे दिलेलं आहे, सोमालिया नावाच्या एका माणसाला एका अज्ञात माणसाने गोळी घालून दिल्लीमध्ये ठार केले, असं दिलंय. राजगुरू म्हणे, तो अज्ञात गोष्टी मीच म्हणे, मीच मारलंय त्याला. ते भाच्याचं काय झालं असेल, तू थरथर कापलाच झालं, काय कैकरे आपलं माप. तो म्हणे तुला खोटं वाटतं. त्याने ट्रक उघडली, त्या ट्रकमध्ये दाढी विशाल असं सगळं वेशात साहित्य सुद्धा त्याच्या बरोबर होतं. असं त्यांनी आपल्या ते सगळं दाखवलं. आणि असं दाखवून दिलं त्यांनी की काय धाडसी आहे, काय पराक्रम. मित्रांनो, राजगुरू अनेकदा नंतर पुण्यामध्ये आला होता. भगतसिंगने नंतर वेगळी कामगिरी केली आपल्याला माहिती आहे. असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकण्याचं जे काम केलं होतं, 2 जी बिलं गेली, पब्लिक सेफ्टी बिल, हे जे विरोधी बिल होतं, लोकांना अन्याय करणारं बिल होतं, त्याचा विरोध करण्यासाठी भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त हे असेंब्लीमध्ये गेले आणि तिथे त्यांनी बॉम्ब टाकला. इतकंच नाही, त्यांनी स्वतःहून अटक करून घेतली. हे फार वेगळं पण आहे.
भगतसिंगनी ठरवलं असतं तर पळून जाणं शक्य होतं, पण तो नाही पळून गेला का? कारण आपण क्रांतिकारकांची काय भूमिका आहे ही लोकांच्या समोर कधी येतच नाही. इंग्रजांच्याकडे सगळी प्रसार माध्यम आहे त्या काळात, त्यामध्ये आपल्या विरोधामध्ये प्रचार करतात, हे दहशतवादी आहे, हे खुनी आहे, हे अतिरेकी आहे, लोकांना खरं वाटतं. पण आपलं काय म्हणणं आहे हे लोकांसमोर कधी येतच नाही. आणि म्हणून आपण अटक करून घेऊ, मग कोर्टामध्ये खटला उभा राहील आणि तिथं जे आपण भाषण करू ते भारतातल्या सगळ्या वर्तमानपत्रात आलं की क्रांतिकारकांची काय भूमिका आहे हे सगळ्यांना सांगतील, म्हणून अटक करून घेतली. एवढा मोठा विचार आहे. पण राजगुरूंना वाईट वाटलं की एक तर भगत अत्यंत प्रिय असा त्यांचा मित्र होता, तो मात्र तिकडे अटकेत पडलेला आहे. आणि मग राजगुरू महाराष्ट्रामध्ये आले तिथे पुढे काही क्रांतिकार्य करावं असं त्यांनी सुरू केलेलं होतं. ते अकोल्याच्या परिसरात ते विदर्भाला होते, तिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करणारे प्रथम सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार यांची त्यांची भेट झाली आणि संघामध्ये पण त्यांनी काही काळ काम केलं. मुंबईला गेले होते. आपल्याला सर्वांना माहीत असेल ज्येष्ठ चित्रपट तपस्वी ज्याला म्हणलं जातं भालजी पेंढारकर, तर मुंबईवरनं पुण्याला गुप्तपणे राजगुरूंना आणण्याची कामगिरी भालजी पेंढारकरांनी केली होती आणि ते इथे आले होते. आणि मग पुण्यामध्ये जरी त्यांचं घर होतं, त्यांची आई होती, त्यांचे थोरले बंधू होते, तरी ते फारसे त्यांच्याकडे जायचे नाही. फारच काही अडचण आली तर जायचं. म्हणजे एकदा मी एक हेरिटेज रोड असा घेतला होता की पुण्यातील राजगुरूंची वेगवेगळी निवासस्थान इतकं सांगण्यासारखं. तेव्हा दानावाडा त्यांची शाळा आहे, पण तिथे आपल्याला सुजाता मस्तानी, त्या सुजाता मस्तानीच्या अपोजिट कॉर्नरला ते ओंकार चित्रकलेचे क्लासेस वगैरे चालायचे, तिथे राजगुरू राहिले होते. ज्ञानप्रबोधिनी शाळा, त्या शाळेच्या समोर जो एक बोळ आहे त्या सगळे परिसरात जुना वाडा आहे, तिथे काही काळ राजगुरू राहिले होते. अशी पुण्यामध्ये राजगुरूंची गुप्तपणे राहण्याची काही निवासस्थानं होती. आणि सर्वात शेवटी ते राहायला आले पुण्यामध्ये. आता जो टिळक रोड आहे त्या टिळक रोडवरती महाराष्ट्र मंडळाच्या समोरच्या बाजूला राही नावाची बिल्डिंग आहे किंवा धनंजय लॉन्ड्री नावाची लॉन्ड्री आहे, ही आता तिथे आहे. तिथे त्यावेळेचा गावाच्या बाहेरचा भाग चुन्याची निवडी होती, चुन्याची घाणी म्हणतात, चुन्याची घाणी तिथं होती आणि तिथे 2 मजली पडकं घर होतं. ते पडकं घर राजगुरू आणि सावरगावकर यांनी राहायला घेतलं आणि तिथे ते राहत होते आणि पुण्यामध्ये त्यांचं वास्तव्य होतं. पण हळूहळू पुण्यातल्या पोलिसांना असा संशय यायला सुरुवात झाला होता की उत्तर भारतातील कुणीतरी क्रांतिकारक पुण्यामध्ये आलेला आहे आणि त्या दृष्टीने शोधायला सुरुवात झाली. काय काय घटना घडल्या ते सांगतो. महाराष्ट्र मंडळ समोर आहे, ते त्यावेळेला होतच. आणि महाराष्ट्र मंडळामुळे मुलं लाठी काठी बोथाची अशी मर्दानी खेळाचं प्रशिक्षण घ्यायचं, हे राजगुरूंनी बघितलं होतं. हे ना उत्तम लाठी काठी होती. ते एक दिवस राजगुरू त्या मुलांना म्हणले, हे थांबा दाखवतो कशी लाठी खेळायची. आता त्यांनी घरघर फिरून दाखवली, ती पोरं खुश झाली. तर ते म्हणले तुम्ही आम्हाला शिकवायला द्या ना. राजगुरूंना आनंद झाला तुम्ही शिकवायला. आणि सावरगावकर आणि राजगुरू तिथल्या मुलांना लाठी काठी शिकवायला नियमितपणे जात होते. आनंद आहे त्या मुलांना काहीतरी मर्दानी खेळ शिकवायचे. पुढे घटना अशी घडली की त्यावेळेचा गव्हर्नर जो होता मुंबईचा, त्याचं नाव होतं फ्रेडरिक साइक्स. तो महाराष्ट्र मंडळाला भेट देण्यासाठी येणार होता. इंग्रज अधिकारी म्हणले की राजगुरूचं डोकं पेटलं. लगेच राजगुरूचं प्लॅनिंग सुरू झालं. तो काय म्हणला, सावरगावकर आपण असं करूया, तो साइक्स तिथे खुर्चीवर बसलेला असेल, तुम्ही समोर लाठीकाठी फिरवा आणि जसा तो लाठी फिरवेल मी पिस्तूल काढून साइक्सला गोळी घालून त्याला खरंच करून टाकतो. माझ्या नावावर एक खून आहे ऑलरेडी, हा एक करून टाकतो. तर ते सावरगावकर शहाणे होते, तेवढे अरे असं काही करू नको, तू साइक्सला मारशील पण ही महाराष्ट्र मंडळ आपली संस्था आहे, आपल्या लोकांची, ती बंद पडेल. तर आपल्या संस्थांवरती असं संकट येतात का नाही, साइक्सला मारू इथं नको, दुसरीकडे. मग दुसरीकडे कुठं? मग समजलं हा साइक्स रेसकोर्सला जाणार आहे रेस बघण्यासाठी, मग तिथं मारता येईल का? आणि म्हणून रेसकोर्सला हे लोक तिथे गेले. तिथं प्रचंड गर्दी होती म्हणून साइक्सला मारणं शक्य झालंच नाही. पण भगतसिंगच्या गुन्ह्यामध्ये म्हणजे एकूण तो सँडर्स वधाच्या खटल्यामध्ये एक माफीचा साक्षीदार झालेला क्रांतिकारक होता, त्याला तिथं आणलं होतं आणि त्यांनी जाऊन राजगुरू होतं की हा भगतसिंगचा सहकारी. आणि तिथून पोलिसांचं एक चक्र सुरू झालं. अजून एक घटना घडली. संपूर्ण महाराष्ट्राला आदरणीय असणारे एक संपादक, त्याचं नाव होतं शिवरामपंत परांजपे, परांजपे, काळ नावाच्या वर्तमानपत्राचे ते संपादक होते. सावरकर तर म्हणतात की टिळकांपेक्षा मला परांजपे जास्ती जहाल वाटायचे, इतकं त्यांचं जहाल नेतृत्व होतं. आता जे तुळशीबागेचा बोळ आहे त्या ठिकाणी शिवरामपंत परांजपेचं निवासस्थान होतं. त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांची अंत्ययात्रा निघाली तुळशीबागेपासून ओंकारेश्वरपर्यंत आणि त्याच्यामध्ये गर्दी होती. स्वाभाविकपणे देशावरती प्रेम करणारे सगळे त्यात सहभागी झाले होते. राजगुरू पण सहभागी होते.
आणि घोषणा चालू होत्या, भारत माता की जय, अजून काय वंदे मातरम. आणि अचानक त्या घोषणामध्ये एक घोषणा ऐकू आली, इन्किलाब जिंदाबाद. तिथं गुप्त पोलीस होते. ते म्हणजे भारत माता की जय ठीक आहे, इन्किलाब जिंदाबाद ही मराठी लोकांची घोषणा नाही, ही उत्तरेतल्या क्रांतिकारकांची घोषणा आहे. म्हणजे नक्की भारत या महाराष्ट्रामध्ये या पुण्यामध्ये कोणतरी उत्तर भारतीय आहे. आणि त्याप्रमाणे त्यांनी आपल्या गुप्तहेरांचं जाळं विणलं आणि त्याच्या लक्षात आलं या ठिकाणी ते राहत आहे. आणि रात्री 3 वाजता त्याला गराडा पडला आणि सावरगावकर आणि राजगुरूंना अटक झाली. राजगुरूच्या लक्षात आला आपला खेळ संपलेला आहे. तोही इन्किलाब जिंदाबाद, क्रांती चिरागी हो अशा घोषणा देत इथून तो बाहेर पडला. येरवड्यामध्ये तिथून लाहोरला त्याची रवानगी झाली. लाहोरला तो गेला आणि समोर बघितला भगतसिंग. केवढा आनंद, कडकडून मिठी मारली आणि म्हणतो काय राजगुरू त्याला, ए बेट्या तुला काय वाटलं, तू आधी म्हणाला आणि मी नंतर, दोघांनी एकदम मारायचं. काय माणसं आहे तू. राजगुरूचं वर्णन असं केलं जातं, शहादत के बेताब आशिक, शहीद होण्यासाठी उत्सुक असणार, मृत्यूला कधी मिठी मारतो यासाठी उत्सुक असणारे असे व्यक्तिमत्व होतं. आणि ते त्या ठिकाणी जाऊन भगतसिंगला भेटले आणि ती विलक्षण भेट झाली. असं राजगुरूचं व्यक्तिमत्व आहे. आणि तिथे असताना तर तो खटला पुढे चालला, स्टँडर्सवर त्याच्यावर सिद्ध झाला, सुखदेवला पण अटक झाली आणि ठरलं तिघांची फाशी. तिघांची फाशी खरं तर 24 मार्चची तारीख होती, पण त्या तुरुंगाच्या बाहेर एवढी प्रचंड गर्दी झाली होती की सरकार घाबरलं. त्यामुळे 23 मार्च संध्याकाळी याला फाशी देऊन टाकू आणि तसं 23 मार्च ठेवलं. तिथे भगतसिंगची पण आई होती, सुखदेवची पण आई होती, राजगुरूची आई आणि बहीण पण गेली होती. आणि त्यांनी अर्ज केले होते की आम्हाला आमच्या मुलांची शेवटची भेट मिळते. आता भगतसिंगचे पालक पंजाबचेच असल्यामुळे त्यांना लवकर परवानगी मिळाली. आणि ते वर्णन असं आहे की भगतची आई निघाली, माझा भगत शेवटचं दर्शन शेवटचं, आणि भगतची आई निघाली ते चालल्या पुढे आणि बघितली इथे राजगुरूची आई आहे, इथे सुखदेवची आई आहे. आणि एकदम भगतची आई म्हणली की तुम्ही नाही आतमध्ये येणार भेटायला. तर त्या दोघी म्हणल्या आम्ही अर्ज केला पण आम्हाला नाही परवानगी मिळाली, तुम्हाला मिळाली तुम्ही जाऊन भेटून या तुमच्या भगतला. भगतची आई म्हणली अगं आपल्या तिघींची मुलं एकाच वेळा फासावर जाणार, अशा वेळेला मी माझ्या मुलाला भेटायचं आणि तुम्ही नाही भेटायचं हे होणार नाही. तुम्हाला भेट मिळत नसेल मीही जाणार नाही, मी इथं नसते. तिघींच्या आया सुद्धा किती धन्य असं ते व्यक्तिमत्व. आणि 23 मार्च संध्याकाळी 7:33 कोठडीचे दरवाजे उघडण्यात आले. तिघे जण बाहेर पडले. कुठे दुःख नाही, पश्चाताप नाही, लवलेश त्याचा नाही. तिघांनी आपल्या हातात हात धरलेले आणि तिघांना रणमस्ताच्या आयुष्यात निघालेले आणि गीत गात आहे, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला, जिस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पे, जिसे पहन झांसी की रानी मिट गई अपने आग पे, आज उसी को पहन के निकला हम मस्तों का टोला, मेरा रंग दे बसंती चोला, मेरा रंग दे बसंती चोला. असं गीत गात गात ते फाशीच्या तख्ताकडे चाललेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या मॅजिस्ट्रेटला भगतसिंगनी सांगितलं तुम्ही भाग्यवान आहात, आज देशासाठी हौतात्म्य पत्करणारे क्रांतिकारक कसे फासावर जातात हे तुम्हाला बघायला मिळतं. तिघे गेली, कडकडून एकमेकांना मिठी मारली. तिघांनी स्वतःच्या हाताने फाशीचा दोर आपल्या गळ्यामध्ये अडकवला आणि गगनभेदी घोषणा झाली, इन्किलाब जिंदाबाद. आणि पुढच्या क्षणी चक्र फिरलं आणि भारत मातेचे 3 सुपुत्र मृत्यूच्या दरीमध्ये फेकले. 3 पुष्पकमल भारत मातेच्या चरणावरती समर्पित झाली. अशी ती व्यक्तिमत्व होती. त्यांना आपण प्रणाम करतो. ते म्हणले होते देखना है जोर कितना बाजुए कातिल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. तुमच्यात किती जोर आहे आम्हाला बघायचंय. आम्ही मृत्यूवरती विजय मिळवली, मृत्युंजय केला. आज या पवित्र भूमीवरती भगतसिंगचं, राजगुरूंचं, सुखदेवचं गुणगान करण्याची संधी मला मिळाली. इथे मी हिंडतो ना, मंदिरात येतो कधी कधी एकटाच येतो. या खांबाला हात लावला असेल का राजगुरूंनी? इथे खेळला असेल का? इथे घुसला असेल का? काय खायला असेल? हे सगळं जलस्पर्श झालेलं आहे मंदिराला त्यांचा. इथे पलीकडे मुरलीधर मंदिर आहे पहा, मुरलीधर भोजनालय बाबा वेळी गुलामशी. एकदा राजगुरू इथे असताना त्यांना भेटायला भगतसिंग आणि आझाद आले होते. कुठं भेटायचं?
गावाच्या बाहेर, त्यावेळी गावाच्या बाहेर होतं आणि तिथं भेटायचं. आणि मग पोलिसांना कळलं तर, कुणाला कळलं तर मग काय करायचं. एक छोटा मुलगा होता, त्याचा आडनाव पत्की. त्याला सांगितलं तू घंटेपाशी बसायचं. लांबून कुणी परका मनुष्य आला की तू घंटा वाजवायची. मग राजगुरू संस्कृत पंडित होते, तो जोरदार संस्कृत मंत्र म्हणणार आणि तो मनुष्य केला की यांची पुन्हा कटकारस्थानं चालू राहणार. अशी त्या मंदिरात भेट झाली होती. आणि आझाद दिसायला काही काळेसावे साधं होतं, पण भगतसिंग अत्यंत देखणा. तेव्हा तो जरी गावात हिंडायला लागला तर लक्षात येतं, हा आपल्या गावातला नाही, हा वेगळा आहे कुठे. लोकांचं लक्ष त्याच्याकडे यायचं आणि म्हणून सगळे म्हणायचे भगत तू हिंडत जाऊ नकोस, असा 4 चौकामध्ये. पण भगत इतका बिनधास्त होता की त्याचं वर्णन असं आहे, तो तोंडाने शिळे वाजवत वाजवत पर्वतीला गेला होता, असं वर्णन केलं. तो बिनधास्त अशी व्यक्तिमत्व आहे. तेव्हा हा सगळा परिसर अशा या महान क्रांतिकारकांच्या सहवासाने भारावलेला आहे. अजूनही त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सुगंध दरवळतोय. आणि म्हणून आज या कार्यक्रमाचा शेवटी एक प्रसंग सांगणार, मी माझं बोलणं थांबवणार आहे. पत्र्या मारुती ते लोखंडे तालीम हा तो मधला रस्ता आहे. ते काष्टाचा बळमुळे एक बोळे तिथे एक वाडा होता, भट वाडा. दिनकर राजगुरू इथे राहत नाही, नंतर तिथे राहायला गेले. नंतर शेवटचं काळ तिकडे. इतकंच नव्हे, पुढचं सांगतो, राजगुरूंना फाशी होणार, अटक होणार हे जेव्हा काकासाहेब गाडवे यांना समजलं की काहीतरी गडबड आहे, तेव्हा त्यांनी दिनकररावांना सांगितलं होतं की तुमच्या भावाचं काय होईल तेव्हा माहित नाही, पण तुम्ही तुमच्या घरातली सगळी पत्र आणि कागदपत्र जाळून टाका. तर त्यांनी जाळून टाकली होती असंही सांगितलं जातं. तिथं राहत होते दिनकरराव. झालं असं की एक दिवस शिवराम आला होता, त्यांनी खुर्तीवरती आपला कोट लावला आणि तो खाली निघून गेला, काहीतरी कामासाठी गेला असं. आई झाडत होती आणि आई झाडताना त्या पोटापाशी आली, डोक्याला काहीतरी टणक बसू लागली. तर ती म्हणली दिनकर बघ रे याच्या पोटाच्या खिशात काय, माझ्या डोक्यात जरा लागलं. तो दिनकर आला, त्यांनी खिशात हात घातला, बाहेर काढतो पिस्तूल. ते थरथर कामालाच लागलं. त्याने हे माहित होतं की आपला हा शिवराम संस्कृत पंडित झालेला आहे, विद्वान आहे, ग्रंथांचा अध्ययन, पिस्तूल घेऊन काय करतो. घर सगळं चिंतेमध्ये बुडालं. आणि आला ना काही वेळाने शिवराम, बसवलं समोर, आई बसली, भाऊ बसलेला आहे आणि हे तुझ्या खिशात सापडलं, बोल. लक्षात आलं शिवरामच्या आता काही कुठलं नाटक चालणार. पण आई काळजी करू नकोस, मी कुठलंही घाणेरडं काम करत नाही, गुन्हेगार नाही. काही दिवसापूर्वी लाहोरच्या रस्त्यावरती सँडर्स नावाच्या अत्यंत दुष्ट राक्षसाला मारण्याचं काम ज्या क्रांतिकारकाने केलं, आणि तुझ्या मुलाने केलं नाही. मी गोळी घातली त्याला, मी मारलंय त्याला, मी वध केलाय त्याचा. जे काम रामानं केलं रावणाला मारून, जे काम कृष्णाने केलं कंसाला मारून, जे काम शिवाजीने केलं अफजलखानला मारून, ते काम मी केलेलं आहे. मी वाईट काम केलं नाही असं होतं. आणि मित्रांनो, पुढचं वाक्य मला बोलताना मला बोलवत नाही, किती वेळात बोलतो मला पटकन डोळ्यात टचकन पाणी येतं किती दाखवलं तरी. तो बोला आई तुला 2 मुलं आहेत ना, दिनकर आणि मी. आई दिनकर तुझा, मी भारत मातेच, मी भारत मातेच. आणि इतकंच नाही, त्यांनी कागद घेतला आणि त्या कागदावर लिहिलं मला राजगुरूंच्या इस्टेटीतला एकही पैसा नको. हे आमचे आयडॉल्स आहेत, हे आमचे आदर्श आहेत, यांची पूजा आम्ही करायला पाहिजे, हे आमच्या तरुणांनी ठेवले पाहिजे समोर. कशी वाटतं त्यांनी प्रचंड काम केलं आणि म्हणून आज मला आमचा स्वतंत्र भारत बघायला भेटतो आहे. हे वीरांनो, आम्ही कृतज्ञ आहोत, तुमच्यामुळे आम्हाला आदेश बघायला. मित्रांनो, क्रांतिकारकांच्याबद्दल खूप बोलता येईल, 365 दिवस रोज एका क्रांतिकारकावर बोलता येईल. पण इतिहास हा रमण्यासाठी नसतो, शिकण्यासाठी असतो. आम्ही काय करायचं हा प्रश्न स्वतःला विचारण्यासाठी इतिहासाकडे बघायचा असतो. त्यांच्या काळामध्ये पारतंत्र्य हे देशाचं दुःख होतं, ते दूर करण्याचा प्रयत्न केला. आज देशाची दुःख अनेक आहे. आरोग्य नाही, स्वच्छता नाही, बेरोजगारी, अनेक प्रकार. ऑलिम्पिकमध्ये आम्हाला पदकं पाहिजेशी मिळत नाही. तर या दुःखांच्या विरुद्ध संघर्ष करणं ही तर आमचं काम आहे. आणि त्यांच्या स्वप्नाचा जो भारत आहे तो निर्माण करण्यासाठी आपल्याला परिश्रम करता आले पाहिजे. म्हणून तुम्ही स्फूर्ती द्या, तुम्ही तेज द्या, तुम्ही शौर्य द्या, तुम्ही पराक्रम द्या आणि तुमची प्रखर देशभक्ती द्या. मग आम्ही आमची भारत माता पृथक क्रमांकाला देऊ शकतो. सर्वात शेवटी कवितेच्या ओळीने मी शेवट करतो. कवितेत असं म्हणलंय, जिसका मुकुट हिमालय जग जगमगा रहा है, सागर जिसे रतन की अंजुली चढ़ा रहा है, वो देश है हमारा.
वो देश है हमारा, ललकार कर कहेंगे, उस देश के बिना हम जीवित नहीं रहेंगे। हे जन्मभूमि भारत, हे कर्मभूमि भारत, हे वंदनीय भारत, अभिनंदनीय भारत, तेरे लिए जिएंगे, तेरे लिए मरेंगे, तेरे लिए जन्म भर हम अर्चना करेंगे, हम साधना करेंगे, हम वंदना करेंगे। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। खरं म्हणजे इतकं उत्कृष्ट भाषण झाल्यानंतर काही बोलायचं नसतं. एकच वाक्य फक्त सांगतो, मी राजगुरूंना पाहिलं नव्हतं, परंतु मी राजगुरूंना अनुभवू शकलो. काही वर्षांनी मी आत्मचरित्रामध्ये लिहिन, मी शेटे सरांना पाहिलं होतं. शेटे सर हे पुण्याचं वैभव आहे आणि त्यांच्या हाताखाली 30 वर्षामध्ये जे विद्यार्थी शिकले ते त्याहून भाग्यवान आहेत आणि असे शिक्षक आहेत म्हणून इतिहास विषय जिवंत आहे. तुम्ही सगळे पावसामध्ये इथं आलात आणि आपलं हेरिटेज बॉक्स, वर्षीपर फाउंडेशन, लव्ह हेरिटेज, महाराष्ट्र टाइम्स आणि देसाई महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 4थ्या वर्षामध्ये आपले कार्यक्रम चालू आहे. अशाच प्रकारे तुमचा प्रतिसाद तुमच्या कार्यक्रमाने लाभो ही सदिच्छा. तुम्ही सगळे आलात, मनपूर्वक